नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज पंचायत समिती पुरंदर या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदचे आदरणीय उपाध्यक्ष विकास साहेब, आपल्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती आदरणीय पाटील साहेब, आपल्या तालुक्याच्या सभापती मॅडम, आपले उपसभापती माने साहेब, आपल्या तालुक्याचे जिल्हा सदस्य आदरणीय जोगे साहेब, पवार मॅडम साहेब, झेंडे मॅडम साहेब, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी यादव मॅडम साहेब, पंचायत समिती सदस्य आदरणीय म्हस्के साहेब, उपस्थित सर्व सन्माननीय व पंचायत समितीच्या विविध विभागाचे अधिकारी तसेच शासनाकडून आलेले सर्व विभागाचे अधिकारी व वार्ताहर प्रतिनिधी, आज पंचायत समिती पुरंदर या ठिकाणी कालच आम्हाला आदरणीय उपाध्यक्ष साहेब आणि सभापती साहेबांचा फोन आला होता. उद्या दुपारी मीटिंग आपली बोलावी, यामध्ये आपल्या सध्या पावसामुळे काही पडझड झाली असेल तर त्याबद्दल माहिती आढावा घ्यावा. कोविड-19 बाबत काय आपल्या तालुक्याची प्रगती आहे त्याची माहिती घ्यावी. त्याच्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये टंचाईचे काही आराखडा असेल, कामं असतील तर त्याबाबत काय झाले त्याचा आराखडा घ्यावा. जमातीच्या अंतर्गत काही कामं चालू आहेत का आणि काय करता येतील का याबाबत आढावा घ्यावा. जोपावेचे बंधारे वगैरे इतर काही असतील तर त्याबाबत, कृषीचं असेल तर बी बियाणांच्या बाबत इतर अशा सर्व योजना याची माहिती घेण्यासाठी आज या ठिकाणी आयोजित सभा आयोजित केलेली आहे. मी सर्व सन्माननीय सदस्यांचं प्रथमतः पंचायत समितीच्या वतीनं, आमच्या पंचायत सभापती व सदस्यांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी सर्वांचं स्वागत करतो आणि माननीय उपाध्यक्ष महोदय व सभापती महोदयांना सगळेच कामकाज सुरू करण्यासाठी परवानगी देतो. तालुक्यातील तरी आपल्याला कोरोनाबाबत नाही. त्या 8 पैकी ऍक्टिव्हिटी काही 20 4 झाले आणि आपलं टोटल ग्रामीणचे 7 आणि आगामीचे 2. ग्रामीणच्या 7 पैकी ऍक्टिव्ह 4 आहेत असतात कंटिन्यू आणि 3 पूर्ण झाले. आता आपण ग्रामीणमध्ये टोटल हायरिस्क 130 त्या सगळ्यांचे स्वाब घेतले. 130 हायरिस्क जे कॉन्टॅक्ट होते त्याच्यातून स्वाब घेतले, त्यातून पॉझिटिव्ह आले मांडरा होता. त्याच्यानंतर 361 आणि टोटल मग 10 केसेस झाले लागतात, 2 आगामीच्या आणि ग्रामीणच्या. त्याचं माझं टोटल कुटुंब 11,378 आहे. आपला जवळपास 10 ते 13 राऊंड चालू राहतात. त्याच्यात 42,343 प्रगतीवर कुटुंबांचं सर्व झालं आहे. त्याच्यानंतर मुंबईवर बाहेरची जी आलेली होती ती एकूण 25,423 होती. त्याची क्वारंटाईन केली सगळं, त्यातून 21,000 पूर्ण झाले, तर 6,209 शिल्लक आहे. तर आता जे आपण आपल्याकडे जे मुंबईची जी लोक आहेत ती क्वारंटाईन ठेवली किती दिवसातली ही प्रगती तर टोटल आकडे पहिल्यापासून नाही. आताच्या या 15 दिवसात ते किती मुंबईवर 14 दिवस जे मागचे त्यात शिल्लक 6,209 6,209 शिल्लक सगळे नाही हो. मी आता काय म्हणतोय 15 दिवसामध्ये किती आहे लॉकडाऊन सुट्टी लागल्यापासून किती आहे, त्यानंतर किती आहे?
172. तुमच्याकडे ते जो अपडेट नाही काय किती आली काय पुढे बघ. तर आता कसं सर माईक पण झालं. ज्या ज्या ठिकाणी कंटेनमेंट मोड चालू झाले 60 टोटल आपले होते त्याचे 3 ओव्हर झाले जे बाकीचे चालू तिथे व्यवस्थितपणे सगळ्यांचं सर्वेलन्स चालू आहे त्या सर्वेलन्ससाठी आपण शिक्षक अधिकारी अशा महाराष्ट्राच्या लावले आणि रेग्युलर त्यांचं नियोजन होतं आणि रेग्युलर त्यांच्या तपासणीसाठी गाव पातळीवर नियंत्रण कक्ष तयार करून तिथे सीओचे ठेवलेले आहे तसेच वैद्यकीय अधिकारी आहे जर सिम्टमॅटिक आढळलं तर आपण त्याची तपासणी तिथे करतो जर गरज असेल रेफर केली जाते. आता ऍक्टिव्ह केसेस किती आहेत कुठल्या गावात ॲक्टिव्ह 3 केसेस येतात कुठल्या गावात त्यातलं मांढरा गावातली एक आहे त्याच्यानंतर नाझरेची एक आहे आणि ह्याच्यातली जेवळा दोनशे आणि दुरोडची 8ची केस झाली आज सापडली सकाळी. कंटेनमेंट झोन काय केलंय त्या गावापुरता केलाय का 3 किलोमीटर दुरोडीचं कसं आहे सर तो पेशंट 2 तारखेला आला होता आपल्याकडे रेग्युलर सर्वेक्षणमध्ये त्याला सिम्टमॅटिक सापडला शंभर आपण त्याच्या सीएमओना सांगितले म्हणून तपासणी करा गुगल फॉर्म भरलेले होते आणि त्या पेशंटला ट्रीटमेंटला रेफर केलं नंतर रविवारी त्याचा स्वाब घेतला आणि काल रात्री त्यांचा फोन आला होता फोन आल्यानंतर मग आज सकाळी गुरुवारचं कंटेनमेंट झोन सुरू झालं तिथे गुरुवारचं दवाखाने गुरुवारची लोकसंख्या 1940च्या आसपास आहे आणि घरं तुमची 421 आहे वाड्या वाजता धरून येते म्हणजे गुरुवारच्या गावात त्याला कंटेनमेंट झोन केला तिथे वाड्या वाजता बरोबर धरून येते त्यांच्या हायरिस्क मधले पेशंट तुम्ही कुठे ठेवता त्यांच्या हायरिस्टचे आपण 9 पेशंट काढले ते पेशंट आपण सासवडच्या ट्रिपल्स केले ट्रिपलची किती आहेत आपल्या तालुक्यात आपल्याकडे 2 ट्रिपल्स एक सासवडची आणि एक जेजुरीची किती वेळा आता काय सासवडचे 25 वेळे आणि जेजुरीच्या 22 वेळे काय बेड वाढवून वाढवलं असेल त्याला काय झालं की सासवडची जी रूमची सिस्टीम आहे ना त्यात 3 बेड येते जर गरज लागली तर असं भरपूर डिस्टन्स असं मोकळं ठेवून दोन बाजूला पेशंट ठेवतात जवळपास 45 पेशंट आपण तिथे ॲडजस्ट करू शकतो आणि आता ट्रिपल सी मध्ये एकूण पेशंट किती आहेत तुमचे आता जे आपण हायवे सगळे केले होते ना तर ते सगळ्यांचे शॉर्ट निघते राहतो तर त्याचा मांडवाच्या आठ आहे तुम्ही मुंबईवरून किंवा आता पुण्यावरून नवीन आलेले पेशंट स्टेशन क्वारंटाईन करत ना तर कसं गाव पातळीवर तर त्याच्या घरी व्यवस्था असं होऊन क्वारंटाईन घर नसेल तर 100% सगळ्यांच्या घरी व्यवस्था नसणार स्कूल क्वारंटाईन करतो आणि तिथं पण जर नाही झालं त्यांना इन्स्टिट्यूशनची गरज लागली तर आपल्याकडे जेजुरीचं जे पेशवे लॉज आहे नंतर ब्राह्मण लॉज आहे तिथं पण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करतो एवढे आहे का तिथं आतापर्यंत 7 पेशंट होईल काय आता नाही आता हे पेशंट जे आता सापडतात 2-3 दिवसात मांढरचा असेल कोळंबीचा असेल तर तो कधी आलेला आहे गावात जो मांडवचा पेशंट आहे ना तिथे पहिला पेशंट जो होता तिथला स्थानिक होता तो मांडवी होता पुजारी तिथला त्याला त्याच्याकडे मुंबईचे वगैरे लोक यायची त्याचं इन्फेक्शनचं सोर्स सुरू नाही म्हणून तर काय करा त्यांच्याकडे ते जो त्याचा भाऊ आला ना मुंबईहून तो 2 महिने झाले प्रॉब्लेम काय होतोय सगळ्या जिल्ह्यातला परवा आमदार साहेब पण होते काउन्सिलरच्या मिटिंगला त्या दिवशी दादांनी तर त्याच्या संदर्भात निर्णय घेतला तो जर पाळला तर आपल्या ग्रामीण भागातल्या गावांना रोग निर्माण होणार हा जो संक्रमण होत आहे ते प्रामुख्याने पुणे मुंबईवरही येणाऱ्या लोकांकडून आणि त्याच्यामुळं स्थानिक लोकांना आता 2.5-3 महिने पूर्ण अर्थव्यवस्था स्टॉप आहे आपल्याला आता शासनाने वरती सूचना दिलेल्या आहेत की जो मुंबई पुण्यावरून आलेला माणूस हे प्रथम त्याला जर गावामध्ये त्याचं स्वतंत्र घर असेल त्याच्या घरामध्ये कोण नसेल तर त्याला तिथं व्यवस्था करा परंतु त्याच्या घरामध्ये जर लोक असतील तर 100% त्याला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करा त्यामुळं जो आता नवीन माणूस येईल जेणेकरून संक्रमण आता वाढलंच नाही पाहिजे तर तुम्ही RNT साहेब तहसीलदार साहेब नाही येतात परंतु परवा तो निर्णय झाला आहे त्याच्यानुसार तुम्ही जो मुंबई पुण्याचा नवीन कोण माणूस येईल त्याच्यावर ऑब्झर्वेशन ठेवा तुमच्या पोलीस पाटील तुमची यंत्रणा तहसील विभागाची आहे आपले ग्रामसेवक आहेत तलाठी यांना तशा इन्स्ट्रक्शन द्या जेणेकरून स्थानिक लोकांना त्रास झाला नाही पाहिजे आता 2.5 महिने झाले
अर्थव्यवस्था चालली पाहिजे. काही गावांमध्ये आता अर्थव्यवस्था तुम्ही 3 किलोमीटर जे क्वारंटाईनचा तो पण परवा निर्णय झाला. जर 3 किलोमीटर आहे त्यात 2-3 गावं असतील, ज्या गावामध्ये आता मोठं गाव असेल, वाल्ल्यासारखं असेल, निरेसारखी गाव आहेत, तर अख्खी गावं क्वारंटाईन करायची गरज नाही किंवा तुम्ही बंद करायची गरज नाही. तेवढ्या वाडी वस्तीपुरतच त्याला ठेवा, बाकीच्या वाडीतले कारभार सगळे चालू राहू द्या. आज जो संक्रमण सगळं मुंबई पुण्यावरून येते, त्या माणसाला तसं झालेलं नाही. त्यामुळे त्या लोकांवर ठेवा जेणेकरून अर्थव्यवस्था चालत. कुठल्याही गावामध्ये तिथं जरी पेशंट सापडला तिथं बँक असतील, बँका आपल्या नियमांचं पालन जास्त न ठेवता बँका चालू ठेवा. तुमचे खतं बिर्याणीची दुकान असतील ती 100% चालू ठेवा. जरी मांडरमध्ये सापडला तिथं जर दुकान असेल तर 100% चालू ठेवा. त्याला नियम लावा की एकदम गर्दी नाही झाली पाहिजे. तुम्ही सगळं बंद केलं तर आता अडचणी निर्माण होतील. आणि जोपर्यंत तुम्ही मुंबई पुण्याच्या लोकांवर लक्ष दररोज ठेवणार नाही, त्याला आयसोलेट करणार नाही, तर याच एक पेशंट अजून वाढत राहील. आज मांडरला सापडलं, उरणचीला सापडलं, हे असं सर्क्युलेट करत बसलं तर तालुका कधीच नाही होणार नाही. ठीक आहे, त्याच्यावर कंट्रोल नाही, येऊ नये असं नाही, पण आलेल्याला तुम्ही डिस्ट्रीब्युशन करा, त्याची सोय नसेल. एकटं घर असेल वाडीवर किंवा घरात, त्याला प्रॉब्लेम नाही, तो घरात राहिला तरी चालेल. जर तो एक आला त्याच्या भावाला झालं म्हणजे तो 5 दिवसांनी परत घरातली साखळी ब्रेक होणार. परवा वरणी इन्स्ट्रक्शन अशा परवा काउन्सिलरच्या मीटिंगमध्ये इन्स्ट्रक्शन कसे आलेले काय गाईडलाईन आली? प्रांत साहेब होते तुमचे. हो तशा इन्स्ट्रक्शन पाळा. दुसरी गोष्ट पेशंट आणायला गाड्या किती आहेत का? तर गाड्या आहेत कारण 2 गाड्याच्या आयडेंटिफाय करतात सगळे त्याच्या आरोग्य करून आरोग्य असेल करून त्याचे पकडून माझं कसं करण्याचा आलोचना केले. आता अडचण नाही तुम्हाला, म्हणजे अधिकृत केले पाहिजेत असं नाही. तुम्हाला लोकांना आणायला न्यायला व्यवस्था आहे. माननीय आमदार साहेबांची चर्चा केली 108 आमदार साहेबांची, त्यांनी ती गाडी आम्हाला ती 108 रेल्वे स्टेशन केली. 108 नाही मिळणार. बाकी ॲम्ब्युलन्स हो, आता मांडरला सापडला त्याच्या जे आयरिस मधले रुग्ण असतील त्यांना तुम्हाला CC करून न्यायला, परत निगेटिव्ह आल्याचं ती सोडायला त्यासाठी काय व्यवस्था केली? सर जी जेजुरी आरोग्य जे 108 ॲम्ब्युलन्स आहे ना त्याला DVU कन्वर्ट करून दिली, कोविडला कन्वर्ट केली, तालुक्याला वापरायला पत्र दिलं. तुम्हाला 5 ॲम्ब्युलन्स तिथे करायला तालुक्यात 3 ॲम्ब्युलन्स आहे, 108 सासवड जेजुरी निरा. मग आपल्या पेशंटला काय होतं, जर आपण फोन केला तर सकाळी 10 तास 6 तास लागेल. 108 नसतील, 108 जेजुरीची 108 एवढा कुठे तिथं करून एवढी 108 जेजुरीची होती ना, की आता पेशंट आपल्याला मिळायला काल मंजुरी दिली जाते. तुम्हाला जर त्याच्या व्यतिरिक्त लोकांना आणण्यासाठी गरज लागली तर उपाध्यक्ष काय म्हणतात डॉक्टर साहेब, म्हणजे आपण जे बोललो ना 122 आता ॲम्ब्युलन्स दिली आहे आणि सातवड्यामध्ये दिलेलं 2 कॉन्ट्रॅक्टवरती ॲम्ब्युलन्स घ्या म्हणून सांगितलं घेतलं का आपण त्याच्यासाठी कोविड व्यतिरिक्तच्या पेशंटसाठी 1 रोड त्याच्यासाठी एमर्जन्सीसाठी त्याचं प्रपोजल तयार करून मान्य तहसीलदार साहेबांना दिले. बरोबर आहे. तुम्हाला लवकर तुम्हाला पैसे दिले, हो सर. तुम्हाला पैसे दिले 5 एक तर तुमच्या स्थानिक अधिग्रहण करू शकता, ज्या ॲम्ब्युलन्स आहेत तालुक्यात त्या नसतील तर तुम्ही हायर करू शकता 5 गाड्यांकडून. 2 गाड्यांचं प्रपोजल दिले तर करा ना. गरज आहे तर लागतील त्यांना तातडीच्या गाडीसाठी हायर करण्यासाठी पत्र देत होतं. करून घ्यायचे पहिल्या. बाकी काय अडचण आहे? आता पहिल्या टप्प्यामध्ये ज्या गाईडलाईन होत्या तुमच्या स्टाफला ह्याला आता वेगळं आहे. आता आपल्याला पहिलं 60 वर्षाचं तुम्ही सर्वेक्षण केलंय, गरोदर मातांचं केलंय, ज्या मेडिकल हिस्ट्रीवाले आहेत त्यांचं केल्यानंतर या लोकांवर जास्त लक्ष घालणे. दुसरं म्हणजे जो पुण्या मुंबईवरती माणूस येतोय रेग्युलर होतोय. आता सासवडमध्ये परिस्थिती अशी आहे की दररोज पुण्या मुंबईला येणारी जाणारी लोक आहेत, त्यांचा पण आपल्याकडे डेटा असला पाहिजे, त्यांचं ऑब्झर्वेशन त्याच्यावर राहिलं पाहिजे. आम्ही तर सांगितले सगळ्या मेडिकल ऑफिसनी कंपल्सरी तालुक्यातच राहायचे, पुण्यावरून येणं जाणं बंद. त्या दिवशी दादांनी त्याच्या संदर्भात निर्णय दिला. तशी किती येऊन जाऊन करतात PHC सगळ्या नियमांचा
कमीत कमी 6 वर्षात तरी राहिला पाहिजे तो पुण्यामध्ये येऊन जाऊन बंद करा. नाही नाही 6 वर्षात असलं पाहिजे. BCCLचा निर्णय नेमलं जातं त्याला. की त्यांना जिथं भेटलं आहे ना तिथे त्यांना ॲडिशनल दिलं आणि त्यांना 2 महिन्याचं सर्व्हिलन्स त्यांची तपासणी करून ITSला भरायचं आणि तपासण्यासमोर गुगल म्हणून भरायचं त्यांना आणि त्याच्या तपासणीचा रिपोर्ट द्यायचा त्याच्या तपासणीचा रिपोर्ट देखील गुगल मागचं होईल त्याच्यावरून त्यांचं काम करायला जायला त्यांना पूर्ण सांगितलं अशा पद्धतीने त्याच्या तपासणी सुरू होतं. सगळे जॉईन झाले का 20 झाली सगळ्या PSCच्या म्हणजे भौगोलिक रचनेत एकाच PSC रिक्त लिहायचे एका ते जरा तसे असेल ना तर तुमच्या पातळीवर त्याला थोडं जर जो हजर नाही झाला तर त्या PSCकडं किंवा पेशंट सापडला आहे त्या भागामध्ये तर तिथं मदतीला तो CHO तेवढ्या पुरता यंत्रणा वापरा. तिथं लोड येईल तुम्हाला चेकिंग करायला जास्त यंत्रणा लागेल तर तालुका लेवलवरचं नियोजन तुम्ही करू शकता त्याला अडचण नाही. वरच्या लोकांना ज्येष्ठ नागरिकांना जिल्हा परिषदतर्फे आपण इम्युनेशन पॉवर त्यांच्यात वाढवावी म्हणून झिंक व्हिटॅमिन E आणि व्हिटॅमिन D3 सगळ्या गोळ्या आणि औषधं देणारे आठवड्याभरात होईल तर जिल्ह्यात तालुक्यातल्या आपल्या आशा वर्करकडून आता आशा वर्करला फेस शील्ड तुमचं ऑक्सिपल्स मीटर प्रत्येक आशा वर्करला या आठवड्यामध्ये तुम्हाला देण्यात येईल आणि औषधं देण्यात येईल. आपल्या ऑक्सिपल्स मीटरकडून प्रत्येकाचं सर्वे करून घ्या. प्रामुख्याने तुमच्या पेरिफेरलला जे सासवडच्या पुण्यावरून येणारी जाणारी लोक आहेत त्यांच्यावर जरा ऑब्झर्वेशन जास्त ठेवावं लागतं. पेशंट अजूनही तुमच्याकडे वाढतात म्हणजे येण्या जाण्यावर कंट्रोल महत्त्वाचा आहे. तुम्ही खरं ते आयसोलेट केलं पाहिजे. तुमची संख्या खूप कमी आहे आयसोलेशन. तसं नाही मुंबईवरून आलेला माणूस गावात गेलाच नाही पाहिजे असं करा. किती बंद क्वारंटाईन केलेली किती थोडे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेली किती होम क्वारंटाईन होम क्वारंटाईन शहरामध्ये ठेवलेले किती लोक आहेत? आता काय करा मुंबईवरून आलेला मेजर तुम्ही आयसोलेट करा. शाळेमध्ये काय त्याला 2 टाइमचं जेवण नाश्ता मिळतोय का? नाही त्याला करून पाहिजे तो देऊ शकतो त्यानंतर तुझ्या घरातली 9 लोक क्वारंटाईन करून सुतारावर राहिल्या गेली. त्या ठिकाणी त्या लोकांना घ्यायला लागली सकाळी जेव्हा चहा नाश्ता लोक मागायला लागली तर तुमच्या स्थानिक लोकांनी सांगितलं आमचं कार्यक्षेत्र जेजुरी नगरपालिका आम्हाला पुरवते. जेजुरी नगरपालिकेची लोक असेल तर आम्ही देऊ. तुम्ही ग्रामीण भागातल्या लक्षात घ्या असा प्रॉब्लेम झाला. शेवटी तहसीलदारांशी बोलावं लागलं. तहसीलदार शिवूनशी बोलल्या आणि त्यानंतर त्यांची व्यवस्था झाली. त्यांच्यात कम्युनिकेशन आणि दुसरी एक माझी आमदार साहेब तुम्ही आज सगळे आहात तहसीलकडनं बाकीच्या पदाधिकाऱ्यांना अजिबात विश्वासात घेतलं जात नाही. आता ह्यात आता आज पहिल्यांदा कोरोना संदर्भात मिटिंग आहे आमदार साहेब. पहिल्यांदा पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्यांना ऐका ना मिळालं असं नाहीये बोलावं असं नाही पण ऐका ना माहिती सांगितली. आपण जी आतापर्यंत कोरोनाच्या संदर्भामध्ये ऑफिशियल मीटिंग पदाधिकारी एकही झालेली नाही. आपण घेतली ऑफिशियल म्हणजे आपण सगळ्यांना सीओ आले होते प्रसाद साहेब आले होते. तो प्रशासकीय मीटिंग होती ती आता अगोदरच्या मीटिंग काय होतं की आपण जे म्हणतात आता कोरोनाच्या बाबतीमध्ये कलेक्टर साहेब आणि त्या तालुक्यातील तहसीलदार असतील किंवा त्या विभागाचे प्रांत असतील त्यांच्या मार्फतच प्रॉब्लेम होतं. आपण पदाधिकारी तसा जर काही इम्प्लिमेंट करायचं तर सुचवायचं अशा प्रकारची काम करायची होती. कामकाज लॉकडाऊन झालं आहे. आज आपले उपाध्यक्ष असतील सभापती असतील काम करायचे हे आज आले त्याचं कारणच केली
ज्यावेळेस तुमच्याला कसं झालं पदाधिकाऱ्यांनी नोट केलं जाणार आहे त्यावेळेस आवश्यक तोपर्यंत ज्याच्या पदाधिकाऱ्यांनी सुचवलं सभापती काही सुचवलं आपण काही सुचवलं जिल्हा परिषद सदस्यांनी काही सुचवलं ते इम्प्लिमेंट करायचे आमच्यासोबत इम्प्लिमेंट सिंगल हँडेड सिंगल होईल म्हणजे आपले सगळे अधिकारी पंचायतीचे असतील जिल्हा परिषदेचे असतील किंवा रेव्हेन्यूचे असतील एज्युकेशनचे असतील सगळे तहसीलदाराच्या अंतर खूप बरोबर त्यामुळे ते कन्फ्युजन नाही आहे काही सूचना असतील तर घ्याव्या आता खेडेगावांमध्ये क्वारंटाईन करण्याचा किती म्हणताय उपाध्यक्ष साहेब काय झालं ऐकलं ना पहिल्यापासून म्हणजे आता माझ्या गावातील लोक क्वारंटाईन करून मुंबईवरून आले अडचणी कुठे होत आहे काही शाळा आहेत काही शाळांना टॉयलेट्स नाही अशी व्यवस्था नीट नाही मग अशा वेळेला तिथं काय केलं पाहिजे आता समजा तिथं व्यवस्था आहे तिथे स्थानिक पातळी स्थानिक लोक करतायत पण ह्याच विषयी जरा सगळ्यांनी मिळून सूचना दिल्या किंवा काय करता येईल आपल्याला तर मार्ग काढता येईल आता जवळजवळचा प्रश्न निर्माण झाला तर शिवणी सोडवला पण असे प्रश्न निर्माण होत आहेत ग्रामीण भागातले लोक तिथं क्वारंटाईन करायचे समजा ग्रामीण भागात तुम्ही शिवकारा घेतलेले पेशवे घेतलेले ब्रह्मांड घेतलेले किंवा ब्रह्मांड ते ग्रामीण भागातल्या लोकांसाठी ठेवा शिवकारा देवीच्या लोकांसाठी ठेवा असं काहीतरी करा जेणेकरून अडचण येणार नाही सभापती त्याच्यातला तसा विषय नाही आतापर्यंत गाईडलाईन वेगळं आहे परवा महसूल मीटिंग झाल्यानंतर आमदार साहेब म्हणतात तसे आम्ही पण प्रशासकीय यंत्रणेनं जेवढा आम्हाला वाटत होतं शिवना साहित्य तहसीलदार वेळेवर साहित्य तर आतापर्यंत येत नव्हतं परवा काउन्सिल हॉलची मीटिंग जेव्हा दादांनी घेतली आमदारमध्ये खासदारमध्यांना पण त्यांना पण बोलावलं होतं त्यावेळेस त्याच्या सूचना होत्या आतापर्यंत आमदारांनी काही कलेक्टरला स्वतः फक्त फोनवर सांगा आम्ही पण नव्हतं सांगितलं तो आज ही एकत्र मिटिंग घेत नव्हते दादा पण मिटिंग घ्यायची तर प्रशासकीय लेवलला घेतली आज आपण मिटिंग घेतोय थोडीशी फिरता आली काही आमदार मोदयांनी पण त्या दिवशी बऱ्याचशा विषय मांडले की तुम्ही एखाद्या उदाहरणार्थ सासवडमध्ये एक पेशंट सापडला खालच्या साईडला तर तुम्ही आपलं शहर क्वारंटाईन करू तर या सूचना आल्यानंतर त्यावेळेस निर्णय ठरला की अर्थव्यवस्था उद्या चालली पाहिजे हे काही गावांमध्ये आता वडगाव निंबाळकर सारख्या कंटिन्यू 1.5 महिना झाला 15 दिवस झाला तो संपायच्या आधी दुसरा पेशंट सापडला 1.5-2 महिने त्या गावातला तो परिसर क्वारंटाईन झाला पूर्ण तिथं स्टॉप झालं तिथं पूर्ण त्यामुळं हे निर्णय घेण्यात आले म्हणूनच आपण चर्चा करतो कुणाच्या कशा अडचणी असतील तर त्याच्यात आपण बोलू ना ज्या शासनाकडून गाईडलाईन असतात तर उद्या आपणच ठरवते असं नाही ज्या तिथं त्या दिवशी मिटिंगमध्ये चर्चा झाल्या त्याच्यानुसारच आपण चेंजेस सांगतोय फक्त आता तहसील विभागाने मागं सुरुवातीला एखाद्या वेळेस अडचण झाली असं जेवणाच्या संदर्भात मान्य करतो परंतु 100% दादांनी पण सांगितलं आहे आणि तुम्हाला निधी करून दिलेला आहे तुम्ही 2 टाईम जेवण आणि 1 नाश्ता पुरवलाच पाहिजे क्वारंटाईन करायचे त्याच्या ठिकाणी तुम्ही त्यामध्ये करा व्हिडिओ साहेबांनी तहसीलदार यांनी त्याचं करायचं मी केलं नाही अडचण आली काय झाली आणि शहर ग्रामीण असा काही फरक नाही जिथं काय पेशंट शहरात नाही सापडलं तर तिथं काय तिथं मोकळं ठेवायचं असं नाही तिथं सुविधा उपलब्ध आहे ग्रामीणचा जरी त्या भागात तिथं गेला तरी त्याला सुविधा मिळणार आहे असं काय नाही की सासवड शहरातलाच त्या ठिकाणी ठेवायचं आहे तिथं शेजारच्या परिसरातला जर गावातला मिळाला तर तिथं ॲडमिट केलं तर त्यांना सुविधा देणं शांततेची जबाबदारी मग असा काही शहर ग्रामीण असा वेगळा फरक नाही तुम्ही त्याच्यात तहसीलदार साहेबांना स्ट्रिक्टली सांगा जेवणाची व्यवस्था तिथं करा गाड्यांची अवेलेबिलिटी करा कुठल्याही तक्रारी येता कामा नाहीत निधी तिथं भरपूर स्वरूपामध्ये आहे तुमच्या दोघांचं कम्युनिकेशन व्यवस्थित पाहिजे पंचायत समितीचं आणि तहसील विभाग आणि जे जे लोकप्रतिनिधी सांगतील सूचना त्याच्यात काही अडचणी येऊ शकतात तुमच्या तिथं काय काही सुरुवातीला आता तीच अडचण आमच्याकडे बोलला तेव्हा कॉलेज अशी हॉस्टेल असं विचारलं की ग्रामीण भागातली म्हणजे आमच्याकडून जेवणच नाही करत आम्ही देणार नाही उद्या संक्रमण आमच्या येते पण शेवटी लॉ अँड ऑर्डर शेवटी ती लोक आपलीच आहेत मग काही सुरुवातीला तशा अडचणी झाल्या का तुम्ही म्हणता जसं ग्रामीण भागातला माणूस म्हणतो आमच्याकडे कशाला आमच्या गावात आणतात पण ते कम्युनिकेशनने तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा तुम्ही तक्रारी झाल्या नाही पाहिजे फक्त जेवणाची व्यवस्था तुम्ही 100% करा ज्याला घरून काही जेवण आणायचं आहे त्याला आपण काय म्हणत नाही की बाबा आम्हाला वाटते की आमच्या घरून जेवण यावर प्रॉब्लेम नाही ज्यांना नाही आहे त्यांना सुविधा देणं आपली जबाबदारी ठीक आहे काय असेल तर मेडिकल ऑफिसर आलेच नाही आरेचे सांगा काय काय अडचण आरेचं कोणी आरेचं पण तुमचं काय CCTV आता
74 पेशंट आहेत. आज एक ॲडमिशन झालेलं आहे आणि बाकी स्वॅब आपण टोटल 95 स्वॅब पाठवले. आज 6 पाठवले. स्वॅब कुठे घेत आहे? स्वॅब CCC केविन वगैरे तयार केलेलं आहे. 6 स्वॅब आज पाठवून फॉरवर्ड केलेले आहे. टोटल रिपोर्ट आपल्याकडं 70 आलेले आहे. बाकीच्या पेशंट हाय रिस्कचे बाकीचे घेतले का स्वॅब? अच्छा, काही द्या ना. 6 घेतले. चालू आहे. 6 स्वॅब टोटल घेतलेले आहे. हायस्ट होते 9 जण 6 पाठवले. बाकी चालू आहे. बाकी जे राहिले त्यांना क्वारंटाईन केले. हो, कॉन्टॅक्ट केलेलं आहे. आपल्या सेंटरमध्ये 9 जण जे आहेत ते क्वारंटाईन केलेलं आहे. बाकी कॉन्टॅक्ट होतं. आणि टोटल 95 स्वॅबपैकी आतापर्यंत 86 स्वॅब निगेटिव्ह आलेले आहेत. टोटल 95 घेतले आणि 3 पॉझिटिव्ह आलेले आहेत. स्वॅबचे टोटल 70 रिपोर्ट आपल्याकडे आलेले होते. बाकी आज काही रिपोर्ट आले नाही. व्हेंटिलेटर लावले तर आपल्याकडे सुरुवात केली आहे. ऑक्सिजनचं काय? ऑक्सिजन लाईनिंग टाकायचं आपल्याला सुरुवात केली आहे. सुरुवात झालेली आहे. काही काय पाहिजे काम सुरू झालं. तुम्ही जरा फॉलो केलं ना एजन्सीतून काय अडचण आहे काय ससूनची ती 30 टीम आहे का? तुमचं जेजुरी कसं असेल? जेजुरीचं कोण आहे? जेजुरी आरेटचं कोण आहे का? सांगितलं नाही का? PSC मेडिकल ऑफिसर काय अडचणी आहेत? आणि अडचण असेल तर सांगा. अडचण नसेल तर नाही प्रॉब्लेम. सगळ्या सब सेंटर सगळ्या PSCना डायबेटीस आणि बीपीच्या सर्व गोळ्या औषधं मुबलक प्रमाणात जिल्हा परिषदेने दिल्या. जिथे नसतील सब सेंटरला लोकांना लॉकडाऊनमध्ये फिरता येत नाही तर त्या सुविधा दिलेल्या आहेत. त्यांना त्या ठिकाणी औषधं मुबलक प्रमाणे सबमिट करा. एखाद्या ठिकाणी नाही आहे तुमच्याकडेच असतात DHOनी त्याचं सर्क्युलेशन व्यवस्थित करून घ्या. मेडिसिन कुठेही कमी नाही आहे जिल्ह्यात पण आपल्याकडे मिळत नाही म्हणून लोकांनी अडचण निर्माण करायला. काही ठिकाणी संपले असते डिमांड तुम्ही तयार देऊ शकता जिल्हा परिषद. परंतु बीपी शुगरच्या गोळ्या प्रामुख्याने सगळ्या लोकांना मिळायला पाहिजे. ठीक आहे. खरीद करणे व्यवस्था असेल. ॲक्च्युली परिंचे PSCचा मेडिकल ऑफिसर आहे आणि मोस्टली आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी जे सांगितलं की जे पुणे मुंबईवरून किंवा अन्यत्र गावच्या बाहेरचे जे लोक आहेत त्यांना इन्स्टिट्यूशनल किंवा सेपरेट क्वारंटाईन व्हायला पाहिजे. पण आमची मूळ अडचण कशी की आम्ही आरोग्य खात्याचे असल्यामुळं बहुतांशी गावातले आम्हाला तसा रिस्पॉन्स देत नाही. कारण तुमचा रोल नाही त्याच्यात. नाही ना. आरोग्य विभागाने आयडेंटिफाय करायचा विषय नाही. आयडेंटिफिकेशन महसूल आणि ग्रामसेवक म्हणजे पोलीस पाटील असेल तिथला ग्रामसेवक तलाठी यांची जबाबदारी. तुम्ही फक्त जी लोक आयडेंटिफाय केल्या त्या लोकांचं तुमच्या आशा वर्करला माहिती आहे त्यांच्याकडून त्यांची तपासणी करणं रेग्युलरायझेशन एवढंच आपलं आरोग्य विभागाचं काम आहे. तुम्ही त्यांना सांगू नका तुम्ही पुण्यात आलाय मुंबईत आलाय तुम्ही झालं पाहिजे. तर तुमचा रोल नाही ना आशा वर्करचा रोल. तो रोल तुमच्या पोलीस पाटील तलाठी आणि ग्रामसेवकचा आहे. मग तुम्ही त्याच्यात पानगडीत करू नका. तुमच्याकडे जे लिस्ट आहे तर त्यांची चेकिंग तुमच्याकडून झाली पाहिजे. आम्हाला सरपंचांचा जो आलेला की तुम्ही मेडिकल ऑफिसर येऊन स्वतः चेक करा त्यांना प्रत्येक गावात. काय? मेडिकल ऑफिसर प्रत्येक गावात जे लोक येत आहेत मुंबई पुण्यावरती
स्वतः मेडिकल ऑफिसर येऊन त्यांना चेक करायचं सरकारकडे बोलतो. जिथं तुम्हाला सरपंचाकडून येतात ते सांगतात मग तुम्ही चेक करा, तुम्ही शेड्यूल ठरवा ना. पण सर कसं शक्य आम्ही प्रत्येक गावात जाऊन ते करतो? तुम्ही शेड्यूल ठेवा. तुमच्याकडे स्टाफ नाही का? आशावर तुमच्याकडं आरोग्य तुमचे आशा वर्कर CHO आहे. तुम्ही रोटेशनली करा ना. काय आज सांगितलं म्हणजे लगेच सकाळी आता तासात तिथं हजर राहायचं असं काय नाही. आणि असे किती पेशंट आहेत CHO जे दिले एक मॅक्झिमम 3 ते 4 गावं एका CHO ला असतील. CHO ला एका गावात 4 लोक चेक करायला किती वेळ लागतो? आठवड्यात 2 दिवस ठेवा. मुंबई पुण्याचा माणूस तरी आता आम्ही येणार नाही आपल्याला. त्यासाठीच मग तिथं मुंबई पुण्याचा माणूस येतोय ना, ज्याला सोय नसेल त्याला कंपल्सरी आयसोलेट केल्यावर तुमच्या आरोग्य व्यवस्था प्रशासनावर पण ताण येणार नाही. आज त्याच्यासाठी आज गाव आपण कशाला सुरू करायचं आणि अडचणी करायचं. बाबतीत निश्चित तक्रारी अशा आहेत की कोविडमुळं इतर दुसरे रुग्ण तुम्ही चेक करत नाहीत, असं काय परिस्थिती नाही. आपल्या लोकप्रतिनिधींची काय आशा वर्कर्स, आरोग्यसेवक, ग्रामसेवक यांचं खरंच चांगलं प्रशंसनीय काम करतायत. गावात माणसाला तिच्या दारात जाणं उलट येणारी काय काय बोलतायत तरी तुला सहन करून करतायत. सहनशक्ती ओढी वाढवून करतायत, सांगायचा प्रयत्न करतायत. वेगळं राहा, हे करा. काम अतिशय उल्लेखनीय आणि त्यांना खरंच अभिमान असतो. चांगलं काम आहे. खरीपची घ्या. खरीपचा तालुका शहर आपलं हे 21,250 हेक्टर क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये आता आयोजन ऑफ सीड मध्ये आपल्याकडे बाजरीचं 720 क्विंटल प्राप्त झालेलं आहे. सोयाबीनचं 45 क्विंटल प्राप्त झालं आहे. त्या बाजरीची आपली जी रिक्वायरमेंट होती ती साधारणतः 900 क्विंटल आहे, त्याच्या अजून 720 प्राप्त झालेलं आहे. सोयाबीनची आपली जी रिक्वायरमेंट आहे ती 38 क्विंटल आहे, त्याच्या अगेन्स्ट आपल्याकडे 45 क्विंटल प्राप्त झालेला आहे. मेजर एरिया आपल्याकडे जो आहे तो अजून भाताचा एक आहे. तर भाताच्या अंडर आपल्याकडे जी मागणी आहे ती 400 क्विंटलची आहे, त्याच्या अगेन्स्ट आपल्याकडे 650 क्विंटल हे प्राप्त झालेलं आहे. आणि भुईमुगाचं 140 क्विंटल प्राप्त झालेलं आहे. टोटल आपल्याकडे 2254.5 क्विंटल प्राप्त झालेलं आहे बियाणं. बियाण्याची कमतरता नाही आहे तालुक्यामध्ये. बियाणं हे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. उलट आपल्याकडे भाताचं हे जास्त बियाणं प्राप्त झालेलं आहे रिक्वायरमेंटपेक्षा, कारण मूळचे काही शेतकरी आपल्याकडून घेऊन जातात. आणि सोयाबीन सुद्धा बाकीकडे जरी स्क्वेअरसिटी असते तरी आमच्या तालुक्यामध्ये स्क्वेअरसिटी नाही. त्याच्या व्यतिरिक्त खताचा जो पुरवठा आहे तो मुबलक प्रमाणात झालेला आहे. एस्पेशली युरियाचा सुद्धा तुटवडा नाही आहे तालुक्यात कुठेच. तर सध्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि कुठल्याही शेतकऱ्याची काही तक्रार नाही. आणि बांधावरच्या खताची माहिती आणि इतर माहिती बांधावर 480 शेतकरी गटामार्फत साधारण 4,600 शेतकऱ्यांमार्फत 634 मेट्रिक टन रासायनिक खते पोचलेलं आहे. किती गट आहेत सगळे? एकूण 480 गट आहेत. किती गटांना पोहोचलं? डिमांड कितीची? डिमांड सर आता आपली माहिती देताना साधारण 4,600 शेतकऱ्यांनी नाही 480 शेतकरी गटांपैकी किती शेतकरी गटांनी तुमच्याकडे डिमांड घेतला? त्याच्यापैकी किती लोकांना एकूण गट जास्त आहे सर. साधारण 550 गट आहेत, तर 480 गट पोचलेले आहे आपण. साधारण मात्र खताची मागणी ही पेक्षा पुरवठा जास्त असतो. दुसरा मी बाबी घेतलेला आहे त्याच्यामध्ये भूमी नियंत्रण सापळे सर आम्ही 1775 पावले 1800 भूमीचं कामासाठी सापळे घेतलेले प्रति गावामध्ये. तसेच सर बियाणे उपयोग सेंटर प्राप्ती करण्यासाठी म्हणजे 6 विभागाची बियाणे वापरतात
तर ते जवळजवळ चर्चा काढण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी भेटलो 100 फीट होऊन 80 सतत बियाणं वापरू शकतो असे काही मस्त साधारण 755 झालेले आहेत आणि 20% प्रात्यक्षिक म्हणजे आपण कुठं बियाणं वाचतो सेम करायसाठी तर आपण 20% करतो तर 20%चे डेमो सर आमच्याकडे 424 होते पण 420% डेमो झाले त्यामध्ये आजवर PhD आहे प्रात्यक्षिक घेतले सर वेगवेगळे तंत्रज्ञाने म्हणजे ब्रॉडबँड दुसऱ्या पेपरची दोन्ही आम्ही डेमो सेक्टर बांधावर दाखवलेले आहेत जे कारखान्यामध्ये डेमो घेतले तर साधारण तसे आमच्याकडे आपल्या तालुक्यामध्ये 191 PMA पेपर आहे ब्रॉडबँड करून तर साधारण सर त्याचे 191 डेमो आतापर्यंत झालेले आहेत आणि काही त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची गाठी देखील आम्ही त्यावेळी निश्चय केले जरा मागे मला सासवडमध्ये एकदा फोन कंप्लेंट आली सगळ्या कृषी दुकानदारांना बियाण्यांचा आणि खतांचा रेट त्यांच्या दुकानाच्या फ्रंट बाजूला दर्शनी बाजूला मोठ्या अक्षरात दिसला पाहिजे कुठेही लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कुठेही फ्लॅटमध्ये तुटवडा आहे कमी आहे म्हणून रेट वाढला अशा तक्रारी यायला नव्हतं मागे लॉकडाऊनमध्येच युरिया असताना युरिया नाही आहे म्हणून तिथं जास्त दराने मागण्यासंदर्भात सासवडचं मला कंप्लेंट आलं त्यावेळेस जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना पण तशा सूचना दिल्या होत्या तशा कंप्लेंट यायला नको तुम्ही सगळ्या दुकानदारांना सगळ्या इन्स्ट्रक्शन द्या आणि एकच रेट तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये असतो त्यामुळे असं काय नाही की एका दुकानात वेगळा दुसऱ्या दुकानात त्याचे प्रिकॉशन घ्या तसं करत यायला नको ठीक आहे काय कुणाचे असेल बारामतीने जे प्रेझेंटेशन दिलं त्याची परिपत्रक आहे सगळ्या लोकप्रतिनिधींना त्याची परिपत्रक त्या गावामध्ये ग्रामसेवकांकडे बाकीच्या यंत्रणेकडे माहिती द्या माहिती देतो लोकप्रतिनिधींना पहिली द्या पहिले सगळे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आमदार साहेबांना सांगितलं काय सांगितलं काय दिली पाहिजे ना त्यांनी जे कार्यक्रम एखादा प्रेसला माहिती दिली असते तर ती लोकांपर्यंत जाती त्याची माहिती आता आपण त्याला काय करू शकत नाही पहिल्या प्रथमदर्शनी पहिल्या प्रसार माध्यमातून दिलं पाहिजे काय केलं पाहिजे ज्या उपाययोजना सांगितल्या डिपार्टमेंटने त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते ना सगळ्यांना द्या त्या लोकप्रतिनिधींना टंचाई 3 कामं मंजूर झाली होती 3 कामं प्रगतीपथावर आहेत नाव सांगू का टंचाईमध्ये पहिली कामं कुठली मंजूर झाली बोरवेल कुठल्या झाल्या त्यातल्या झाल्या का फिजिबल किती झाल्या त्याची माहिती द्या टंचाईमध्ये आपण 3 कामे मंजूर होती 3 कामे मंजूर झाली बोबगाव बिवडी एकतपूर आणि बोरवेल 10 दिलते 10 पैकी फक्त एक फिजिबल आहे जवळ अर्जुन ते पण हे अजून बोरवेल झालं नाही होईल आता टंचाईमध्ये 3च कामं मंजूर होती कामं झाली का नाही सुरू झाली बोर झालं तर नाही झालं जवळ अर्जुन नाही तिथं कोरोनामुळे ते थांबले बाकीकडचे नाही मंजूर झाले बाकीकडचे नाही झालं एकच पारकाळ माळशी योजनाही जिल्हा परिषदेने चालवायला घ्यावी आमची विनंती होती आणि ती जिल्हा परिषदेने चालवायला घ्यावी बाकीच्या योजनांसाठी त्याशिवाय योजना चालणार नाही सर नाही काय झालं तुमची चर्चा जिल्हा परिषदेमध्ये त्यावेळेस झाल्यानंतर आता लॉकडाऊनची परिस्थिती दिली आपण त्याच्या तिथले सरपंच आमदार मोठे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सरपंच अशी सगळी एकत्रित मिटिंग MDPच्या नेते घ्यायची आमदार मोदयांनी परवाच्या दिवशी विषय घेतला ते म्हणजे आमदार शासनाला घेणार परंतु नेमकं काय केलं पाहिजे आमची जिल्हा परिषदची भूमिका अशी आहे की आपण म्हणतोय 100% बरोबर लोकांना पाणी मिळलं पाहिजे योजना चालली पाहिजे नेमकी परिस्थिती वेगळी परंतु अशा जिल्ह्यात बऱ्याचशा योजना आहेत की ज्या तुमच्यापेक्षाही छोट्या गावांमध्ये योजना चालवल्या जातात आणि ते 100% स्वतः चालवतात आज काय सवय झाली आहे पांढरी हाती पोचल्यासारखी परिस्थिती जिल्हा परिषदची आहे सगळ्या नाही तुमची नाही योजना 8-10 योजना अशा आहेत त्यांना जर तशी एकदा माहिती
मीटिंगमध्ये चर्चा झाली की त्यांना आम्ही दरवर्षी 50-60 लाख रुपये 70 लाख रुपये देतो. शासनापेक्षा मेंटेनन्सला जास्त म्हणजे जे 2-5 कोटी झाली असेल त्याची 50-100 कोटी रुपये खर्च झाले शासनाचे आणि तरी पण योजना चालत नाही. खरं तर योजना चालवताना असा अभिप्रेत आहे की त्या कमिटीने त्याची वसुली करावी आणि त्याच्यातच त्याची देखभाल दुरुस्ती करावी. या योजनेचं दुधनच झालं वेगळं आहे. सुरुवातीला एमजीपीने चालवली, नंतर समितीकडे आली, एमजीपीची थकबाकी राहिली, एमजीपीने ती क्लिअर करून समितीकडे दिली नाही, समितीने त्यांच्या पद्धतीने चालवली, परत योजना बंद पडली, मेंटेनन्सचं काम निघालं गेलं 35 लाखात आपण टंचाईमधनं खर्च केलेले आहे. आता जर ती योजना चालू नाही झाली ना परत ते 35 लाख परत खर्च करावे लागतील. पैसे न देणे तेच सांगतो. शासनाचा अभिप्रेत मध्ये काय आहे की त्या पाणी जशा आपण पाणी वापर संस्था करतो तशा त्या गावची तुम्ही म्हणताय तशी मागील काळात जशी चालली ठीक आहे. तुम्ही म्हणताय ना तुमचं लाईट बिलचं अडचण आहे आत्ताची किंवा देखभाल दुरुस्तीची हे कधीतरी संपलं पाहिजे ना. हे संपू परंतु ती चालली पण पाहिजे. जिल्हा परिषदेने चालवायची वसुली पण 100% होणार नाही आणि त्या ठिकाणी दरवर्षी 50 तुमच्या योजनेबद्दल बोलत नाही सर्व आणि धोरण हे सगळ्यांना दत्ता शेट्टी मीटिंगमध्ये मागच्या काढला होता विषय त्यावेळेस झाला पण आता काढल्यानंतर जेव्हा आम्ही हा निर्णय घेतला त्यावेळेस ह्या कमिटीच्या सगळ्याच लोकप्रतिनिधींना घेऊन कारण एक जनरल नाही प्रत्येक योजनेचं दुखणं वेगळे तुमची पारगावची जशी वेगळी आहे तशी जिल्ह्यामधली बेल्ल्याची योजना आहे तिचं वेगळं आहे कारल्याची योजनेचं वेगळं आहे. तर 8च योजना आहे जिल्ह्यामध्ये पण ह्याच्या सेपरेट मिटिंग जिल्हा परिषदला घेण्याचं म्हटलंय. आम्ही त्याला वेळ देतो लॉकडाऊन झाल्यानंतर आमचा पद्धतीने वेळ द्या सगळ्यांनाच घेऊन जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य तिथले गावचे सरपंच मग आपण स्टेट प्रपोजल तयार करू त्या योजनेचं. अगदी उद्या वाटलं की जिल्हा परिषदने त्याचे लाईट बिल द्यायचं असेल तर राज्य शासनाला आम्ही सांगू 10 योजना तयार सगळीकडचं लाईट बिल थांबलं नाही. तुमचे जर थांबलं असेल काहींचं वेगळं आहे की काहींना दुरुस्तीला पैसे काढले एकदा संपू ते विषय कारण किती दिवस आम्ही बघतोय 15 वर्ष तर आम्ही दरवर्षी पैसे देतो घेऊ म्हणून तर सोल्युशन निघावं आमचं एवढंच म्हणणं की आता काय सोल्युशन चालू आहे फक्त लाईट बिलावर बंद योजना चालू आहे, कामं झालंय काका ऐका ना काका जर ती योजना बंद पडली आणि आपण जर टँकरद्वारे पाणी द्यायचं म्हटलं तर दुप्पट पैसे शासनाचे जातात टँकरला जास्त पैसे जात आहे. बंद करणार कोण बंद कशाला करायचं बंदच आहे ना बंद पुन्हा टँकरची मागणी करणार करायची म्हणूनच विषय निघाला कशी चालू आता करता लवकरात लवकर चालू झाली नाही ना. आता तो वळवाटी पाऊस आमच्याकडे झालेली नाही वंदुरूपचा जालना शिरसाई बरोबर आहे त्यांना टँकरची संख्या वाढली ना तर आपल्या त्या लाईनला एकूण जो हिशोब काढला आपण टँकरचा मागच्या 2-3 वर्षाचा त्या योजना बंद असलेल्या काळात जेवढे पैसे टँकरवर खर्च झाले ते जास्त होत आहेत त्याच्यापेक्षा लाईनपेक्षा. म्हणून आमची विनंती आहे की मोरगाव प्रादेशिक सारखी ही जिल्हा परिषदेने चालवायला पाहिजे. त्यासाठी काय झालं शासनाने मतदान केलं घेतला नाही तिथे लाईट बिल होतं मागच्या काळात पण जिल्हा परिषदेने निर्णय घेतला तर ती योजना घ्यायचा शासनाने पैसे भरले नाही तर शासनाने पत्र दिलं नाही की मागचा बॅलन्स द्या म्हणून त्यामुळे राहिलंय. आता आम्ही शासनाकडे मांडलेलं आहे शासनाने बाकी लाईट बिल रेग्युलर करायचं आणि मग जिल्हा परिषदेकडे बिल हे वर्ग करायचे आणि जिल्हा परिषद ऑपरेट जिल्हा परिषद त्याच्यामध्ये सुद्धा आता आम्ही काय केलंय की आदरणीय पालकमंत्र्यांना परवाच्या मीटिंगमध्ये उपस्थित आम्ही विनंती केली कलेक्टर साहेबांनी केली की आत्ताच्या काळामध्ये तुम्ही इमिडिएटली निर्णय घ्या तुम्ही फक्त पैसे देऊ नका पण हमीपत्र द्या एमएससीबीला की शासन ते पैसे देईल आणि मग त्या हमीपत्रावरती जिल्हा परिषदेकडे कर्ज करून चालू करा. तर त्या स्टेटसला आहे. मागे काय झालं 3-4 वर्षात त्यापेक्षा जास्त इथं काय करायचं नव्हतं त्याच्यावर आपण प्रोसेस करतोय. जिल्हा परिषद सुद्धा आपल्याला सहकार्य करणार एकाच पिकची कामं कुठली कामं येतात काय परिस्थिती रिसे मावडी कपर सटलवाडी गायकवाड वस्ती कामतवाडी वागदरवाडी पिसर्वे आणि शिवली त्यापैकी 3 कामं पूर्ण झालेत आपली बाकीचे प्रगतीपथावर चालू आहेत कामं चालू आहे चांगले किती महिने चालू आहे वर्क ऑर्डर कधी दिली त्याची शासकीय उपकरण मधल्या 2 महिन्याच्या काळात चालू होते का नाही मधल्या 2 महिन्यात आता चालू आहेत का 100%? आता चालू आहेत का आता चालू होतील सर आता आता चालू आहेत का किती वेळा संपली ही सवय संपली का संपन्न सर नाही संपली
नाही चालू करणार आहे, ते मटेरियल होऊन जाईल. त्याने किती वेळात संपतील हे सगळे योजना? छोटी काम आहेत तर मोठी छोटी नाही. छोटी कधी संपतील? त्याला काहीतरी डेडलाईन पाहिजे ना. या महिना अखेरपर्यंत संपून जाईल. महिना अखेरपर्यंत संपवायचं सगळी काम होतं. चालू तर अजून झालेलीच नाही. 8 कामं राहिली ना. नाही 5 कामं राहिले, 8. 3 पूर्ण आहेत, 5 राहिले. राष्ट्रीय पेजची किती कामं चालू आहेत? 11 कामं चालू आहेत. चालू झालेत का? आत्ता चालू नाही आहे पण आदेश दिले चालू झाले का? चालू आहे का? पेंटिंग चालू आहे. चालू आहे सर आपली बऱ्यापैकी, फक्त नवीन 5 पैकी आता अजून चालू नाही होतील ते चालू आता. वर पॉर्डर राहिले आहेत अशी काही कामं प्रलंबित टेंडर झाले वर पॉर्डर नाही तसं नाही, टेंडर झाले सगळे चालू करून घ्या सगळं. आता इकडे काही पावसाची अडचण नाही त्यामुळं चालू करायला काय अडचण? त्याची दुरुस्ती करायची. एस्टिमेट करून पाठव. दिवे दिवे पवारवाडी काळेवाडी चिंचवलीवरती. त्याच्यामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये आपल्याला आमच्यापुढे आम्ही जिल्हा परिषद निर्णय घेतला की 5 वर्षामध्ये ज्या गावांना टँकर चालू होते यावर्षी आता पावसाचं प्रमाण चांगलं असतं प्रमाण कमी असतं. 5 वर्षामध्ये ज्या ठिकाणी टँकर चालू होते त्या प्रत्येक गावाचा वेगळा आराखडा करत असताना आमदार महोदय असतील, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि गावच्या सरपंचापासून सगळ्या लोकप्रतिनिधींना विचारात घेऊन त्याचं कायमस्वरूपी त्या पाणी टंचाई कशी निर्माण होईल, काय सोर्स करता येईल योजना. आज काय होत्या योजना सांगितली जाते, राष्ट्रीय पेजला लोकप्रतिनिधींना माहिती असते पाणी कुठं असते, योजना केली जाते, सरपंच लेवलवर एखाद्या ठिकाणी सोर्स बदलला, सोर्स जरी चुकला तरी योजना केली जाते, मेजर योजना येतच ते. आणि अशा काही खूप योजना आहेत तुमच्या तालुक्यातच पुरंदर आणि बारामतीला टँकर मागच्या काळात जास्त आहेत. तर तिथे आता काही ठिकाणी असं आहे की सगळेच सोर्स आटले जातात त्यामुळे तिथं सोल्युशन निघणार नाही. जिथे तिथं सोल्युशन निघू शकतं तर तिथं ह्या योजनांचं या येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये नियोजन करायचे. तुम्ही आराखडा त्या गावातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना विचारात घेऊन तयार करा. त्याला 100% पहिले पैसे आम्ही प्राधान्याने देणार आहे. एका ट्रिपमधून द्यावे लागले, टंचाईमधून द्यावे लागले, परंतु सगळ्यांना विश्वासात घेऊन अशा योजनांचं कायमस्वरूपी सोल्युशन कसं निघेल त्याच्यावर प्राधान्याने तुम्ही करा. त्या गावाचा त्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांना माहिती द्या. सगळ्यांचं नियोजन झालं, आमदार महोदयांना प्रेझेंटेशन करा तालुक्यात काय करायचं, सूचना सगळ्यांच्या घ्या, परंतु सोल्युशन निघलं पाहिजे. नुसती योजना कागदावर नको तशी. पुढल्या उन्हाळ्याच्या आधी आम्ही पैसे देणार आहे, तुम्ही 2 महिन्यामध्ये या सगळ्या त्याचे आराखडे तयार करा. जरी राष्ट्रीय पेजमधून पैसे नाही मिळत तर आम्ही जिल्हा परिषद पैसे देतो. ठीक आहे. या जिल्ह्यामध्ये जर हे केलं तर आपण ते एकदम परवा ड्युएल लागलेलं आहे, तिथं चांगलं पाणी लागतं. तिथं तुम्हाला जर ड्युएल पंप लागला सोलरवर तर त्या ठिकाणी त्याचा वापर करा ना. आम्हाला प्रस्तावित करा, आम्ही ड्युएल पंप सोलरमधून देऊ ज्यावेळेस पाहिजे. बोरवेल जर असेल बोरवेलवर जेव्हा दिवसाचं त्या ठिकाणी तिथं लागेल लाईट नसेल रात्रीचं तिथं आपण हातपंपाचा वापर करू शकतो. प्रस्तावित करा एकाच पीकमधून आपण त्याला प्राधान्य देऊ. कारण टँकरग्रस्त गाव आहे, सोल्युशन काढणं हे महत्त्वाचं आहे. द्या ना मी योजना त्याच्यात प्राधान्य टँकरग्रस्त गावांना आपण देऊ. जुन्या योजना सगळ्या पूर्ण झाल्या का? पण जुन्या योजना राष्ट्रीय पेयजलच्या जुन्या योजना नवीन बद्दल बोला. जुन्या योजनांची 2 प्रलंबित आहेत आमच्या, कुठल्या लवणज आणि सोनोरी. काय अडचण झाला? नवीन आता मला पण नाही सांगतो, नवीनच आहे मला माहिती पण तरी नवीन म्हणजे कोण? मी नवीन आहे. पण योजनांची माहिती किती दिवस नवीन आहे? कधी रुजू झाले तुम्ही? 6 महिने. 6 महिने नवीन असतो. तुमची जबाबदारी आहे साहेब की या ठिकाणी
मागचं काय प्रलंबित राहिलंय, का राहिलंय. मी 6 महिन्याचा नवीन म्हणलं तर सगळ्यांची अवघड परिस्थिती होईल. आणि परत तुम्ही असं उत्तर देताय, जबाबदार आहे ना तुम्ही अधिकारी. मी ज्युनियर इंजिनियर आहे. हा? ज्युनियर इंजिनियर आहे मी. तुमच्या विभागात आहे ना? चार तुमच्याकडे काय माझ्याकडे 26वा भाग आहे, 34वा भाग आहे. विभाग आहे का कुठे? बारामतीला BN सानपे आणि मगाशी होते ना? मगाशी होते की नाही? अरे, नाही, असं काय झालंय, प्रत्येक तालुक्यात एकच जेई पाणी पुरवठा सगळ्या तालुक्यात 13च्या 13 भरती नसल्यामुळं 15 वर्षात 12 वर्षात एकच जेई पाणी पुरवठ्याला प्रत्येक तालुक्यात 2 तालुक्यात एक डेप्युटी इंजिनियर. त्या 33ला आता जवळपास 3 डेप्युटी इंजिनियर रिटायर झाले. ही देखील आहे एकंदर सगळ्या करायची संधी अख्ख्या तालुक्यावर लक्ष द्या. मागच्या 2 योजनांची माहिती घेऊन कधी पूर्ण होते तुम्ही आठवड्यात आम्हाला दोघांना माहिती द्या. सगळ्यांनाच द्या जिल्हा परिषद सदस्य. उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त आता ह्या वर्षामध्ये राज्य शासन कामांचं नाही. आमदार साहेब म्हणतात की रोजगारांचं किती टार्गेट आहे, कामांचं नका बघू. तुमची ऑनलाईन तुम्ही किती यंत्रणा खाली राबवली. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये 240 प्रकारची कामं आहेत मनरेगामध्ये करण्याची. तुम्ही किती लोकप्रतिनिधी, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, सरपंचापर्यंत पोहोचला. त्या पंचायतमध्ये व्हिडिओ ग्रामसेवकांतर्फे किती यंत्रणा लावली. 250 एका गावात असतील एखाद्या कामावर. एवढी मोठी गाव आहेत तुमच्या तालुक्यामध्ये. तुम्ही तुमचं काम आहे ना लोकांपर्यंत जाणं. तुमच्याकडे यंत्रणा नाही का? शिवणचा पगार 30% मिळणार नाही तुमच्या तालुक्यात कामं नाही झाली तर त्यांचा पण मिळणार नाही. जिल्हाधिकारी सचिवांनी आदेश दिल्यात कलेक्टर आणि शिवणला पगार नाही निघणार 30% तुम्ही जर मनरेगाची कामं केली नाही तालुक्यात. आणि या वर्षभर लॉकडाऊनच्या परिस्थितीवर सेंट्रलचा स्टेटच्या सगळ्या निधीला कड बसलेला आहे. वर्षभर ही कामं चालू करणं कितीतरी चांगल्या योजना आहेत. आम्ही जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला सगळ्यांना त्या दिवशी मिटिंगमध्ये सांगितलं, जेवढे तालुक्यामध्ये पशुपालक आहेत प्रत्येकाला गोठ्याची आवश्यकता आहे. 3 प्रकारामध्ये गोठे होतात. 36,000, 72,000, 2.5 लाख रुपये प्रत्येकाला गरज आहे. तेवढे पैसे फुकट मिळणार आहेत. तुम्ही योजना राबवा. त्याला झाडांचं 60-40चा रेशो मेंटेन करण्यासाठी त्याची जोड लावा. त्याचं परिपत्रक काढा. प्रत्येक पशुपालकांना बदल केले पाहिजे त्या वृक्षारोपणच्या बांधावर झाडं लावायची. एकच युनिट टाका करू द्या. प्रत्येक प्रकरणाला मंजुरी तुमच्याकडे इस्टिमेट द्यायची गरज नाही पडली पाहिजे. 72,000चं जर व्हिडिओ साहेब त्याचं युनिट तयार केलं त्याच्यामध्ये 60-40 मध्ये समजून चला की 15 झाडं लावायच्या. 15 झाडांचा एकदा TS घ्या. यादी जोडा सगळ्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या लाभार्थ्यांची आणि ती एकत्रच एका वेळेस TS घ्या. वेळ कमी लागणार आहे. तुमच्याकडे प्रकरणं लोकांनी सबमिट करायची, त्याला 1-1 महिना घ्यायचा काय गरज नाही ना. विहिरीला आहे, तुमच्या गोठ्यांना आहे, आनंद रस्ते आपण यंत्रणा राबवली पाहिजे. मागच्या 5 वर्षामध्ये मनरेगाची कामं झाली नाही. ग्रामसेवक त्यात निरुत्साही आहे. कारण मागच्या काळात नुसत्या 5-5 म्हणजे काम एक केलं आणि त्याच्यावर 10 वेळा त्याच्या चौकशा झाल्या. आम्ही प्रशासनाच्या मागे खंबीरपणे आहोत. सगळे जिल्हा परिषदचे पदाधिकारी कुठेही ग्रामसेवकाला कुठेही अडचण निर्माण होणार नाही. तुम्ही फक्त चांगल्या पद्धतीची न भ्रष्टाचार करता व्यवस्थित काम करा. आणि सुप्रियाताईंनी आवर्जून सांगितले मला मतदारसंघात सगळ्यात जास्त मनरेगामध्ये या वर्षभरामध्ये काम करायचे. जीवनना आम्हाला सगळ्या पदाधिकारी आम्ही आढावा घेतला काम त्यांनी मनरेगावर कॉन्सन्ट्रेट करतोय. पुढल्या वर्षभर मनरेगाचा आढावा मी प्रत्येक तालुक्यात घेणार आहे.
लोकांना गरज आहे. आज मुंबई पुण्यावरून माणूस आलाय, लोकांना रोजगार नाही. 238 रुपये एखादा प्रतिदिन मिळतोय. काम जर जास्त केलं तर 400-500 रुपये एका दिवसाला रोज मिळणार आहे लोकांना कामाच्या स्वरूपात. हे लोकांपर्यंत पोहोचा. आपण प्रशासन कमी पडतोय याच्यात. तुम्ही प्रत्येक ग्रामसेवकाला टार्गेट द्या, प्रत्येक गावात मिनिमम 10 लाखाचं काम धरलं पाहिजे. तुम्ही पाणी दुरुस्तीचं काम मिळू शकतं त्याच्यामध्ये, विहिरींची काम आहेत. असं पण नाही की पावसाळ्यात खूप पुरंदरला पाऊस लागतो, पश्चिम भाग पडला तर पूर्व भागात अडचणी नाही ना रेल्वेपाठी. लोकांना गरज नाही. आता किती मोठे आहेत पशुपालक, किती आहे संख्या, कोण आहे पशुसंवर्धन अधिकारी, किती संख्या आहे तालुक्यामध्ये, पशुधन किती? 59,768 आहे. पशुपालक किती आहेत? जर लोकांना ही योजना डायरेक्ट मिळू शकते, पैशाला अडचण नाही, किती निधी लागेल तेवढा तुम्हाला अवेलेबल आहे. आणि पुरंदरमध्ये तर गरज आहे. 47,000 अल्पभूत लागेल. 40,000चं जरी आपण टार्गेट ठेवलं तरी 40,000 जॉब कार्ड आपण तयार करू शकतो ह्याच्यासाठी, रोजगार हमीच्या योजनेसाठी. आणि तेवढ्या प्रमाणामध्ये कामं आहेत. जसं आता उपाध्यक्षांनी सांगितलं, मोठा असेल त्याच्या शेतामध्ये त्याला लावायची झाडं आहेत, कंपाऊंड आहे, खड्डे आहेत, वाडी वस्तीवरती शोष खड्डे आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ड्रेनेजची लाईन केली पाहिजे असं नाही, तिथं शोष खड्डे करू शकतो. शोष खड्ड्यांना सुद्धा पैसे आहेत. आणि मी सांगितलेलं म्हणजे हा आपण बरोबर ना, 20 दिवसांपूर्वी ज्या सीओ साहेब आले त्यावेळी सुद्धा आकडा तोच होता 255 आणि आजही तुमचा आकडा तोच आहे. हा 252 जो आहे ना, आता नरेगा अंतर्गत एक विशेष रोजगार अभियान सुरू झालंय ना, त्याच्या थ्रू ती ऑनलाईन मागणी केली आहे. कार्ड तुमची ऍक्टिव्हिटी आहे, किती लोकांनी त्याच्यापैकी काम माहिती आहे. मला नवीनचं मी मागणी करतोय. जुन्यांच्या आकडेवारी आम्हाला तालुक्यातले माहिती आहे. ही नवीन 50-20 हजार असतील तर त्यातले 5,000 पण ऍक्टिव्ह नसतात. 2 वर्षापूर्वी तुमचे जॉब कार्ड काढले. तुम्ही लोकांपर्यंत जाऊ द्या, योजना राबवा ना. व्हिडिओ साहेबांची जबाबदारी आहे ती प्रामुख्याने. अहो 5 आणि 1 नाही, गावागावात 10 लाखाची टार्गेट द्या. आता तुम्हाला सांगतो, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता आपण या स्टेजला आलोय की आरोग्य विभाग काम करेल. बऱ्यापैकी शिथिलता शासनाने दिलेली आहे. ग्रामसेवकांना टार्गेट द्या, प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये मिनिमम 10 लाखाचं काम चालू झालं पाहिजे. 3 महिन्यात मला 10 लाख संपल्यानंतर पुढल्या टप्प्यात सगळे शाखा अभियंता, पाणी पुरवठा, चौपावी, बांधकाम सगळे त्याला प्रायोरिटी घेतली. बांधकामाला सगळ्यात जास्त मदत करावं लागेल, एस्टिमेट करायची. असं व्हायला नको की एस्टिमेटमुळे ती कामं पुढे थांबलेली. आणि तहसीलदार साहेब नाही करता R&D तुमचं पण काम आहे. आता ज्या पाहणं रस्त्यांच्या संदर्भात कधी तुमच्याकडे निकाल असतात त्यावेळेस तुम्ही थोडंसं त्यांना पुश केलं तर निश्चित काम सुरू होते. डोंगरी पट्ट्यामध्ये सातबारा मोठा आहे आणि क्षेत्रफळ क्षेत्र मोठं आहे. 17 एकर 17 हेक्टर असेल तर 17 हेक्टर पडली की तो शेतकरी आपल्याला होऊ शकत नाही. जमीन पडवली सगळी त्याच काय ती मार्ग काढला. अल्पभूधारकांची संख्या सांगितलेली. आज तुम्हाला जॉब कार्ड आहे ना, कर्मचारी प्रत्येकाला मिळू शकतो. काय होतं की उत्पादन क्षेत्र कमी असल्यामुळं लोक वाढ होऊन करतात. हा विषय आपला पश्चिम पट्टा आणि गोवलेला त्याच्यामध्ये मार्ग आहे. आता शासनाने माझं मी माझ्या नावाने जमीन 15 एकर माळरान असेल, माझ्या घरातल्यांच्या लोकांवर त्याला पैसा लागत नाही. माझ्या बायकोच्या नावावर मी 2-3 एकर करू शकतो, मुलांच्या नावावर करू शकतो, असे करू शकतो. मी तुम्हाला पर्याय सांगितलं तुम्ही असं करू शकता. त्याला पैसे पण नाही. मागे शासनाने रक्त म्हणजे फॅमिली ह्याच्यामध्ये तुम्ही जर नावं टाकली तर त्याला 1 रुपया खर्च नाही. सुविधा घ्यायच्या म्हणजे कायमस्वरूपी त्या कुटुंबाला मिळणार आहे. त्या पण तशा गोष्टी केल्या पाहिजे. आता शासनाचा जी आहे त्या संदर्भात मला मत नाही. 15 एकर इथं तुम्ही 15 एकरला पण द्या. आणि सगळ्या योजना नाही आता फक्त त्याला तुम्ही म्हणताय त्याला हात पर्याय तो तसा पर्याय होत नाही. आमच्या बंधपेक्षा आमच्या तालुक्यात तर आम्ही जे प्रॉब्लेम होता पण आम्ही सोल्युशन त्याच्यात मी तहसीलदार साहेब म्हणले तुम्ही दे, आम्ही लगेच त्याच्या नावावर करून देऊ. त्याला आहे मार्ग, तुम्ही तसा मार्ग राबलो
पण मी घरात एकमेकांचा विश्वास पाहिजे. विश्वास पाहिजे. आता बघा, आपल्याला भेट पडली होती की जसं मंजूर झालेली हां सर्वे केले पाहिजे, पंचनामा केले. तर या 3 जूनला जो पाऊस झाला त्याच्यामध्ये आपल्याकडे 100 टक्के पंचनामे झाले. त्याच्यामध्ये पक्की घरं पूर्णतः जी पडझड झाली ती 2 आहेत. अंशतः जी घराची पडझड झाली ती 1 घरं आहे. 100 घरं एकूण जी पडझड झाली त्याची संख्या 22 आहे. एकूण जनावरांची गोटी जी आहेत ते 15 गोटे एकूण पडझड झालेली आहे. पॉली हाऊस 33 आहेत अंशतः आणि पूर्णतः, आणि पोल्ट्री फार्ममध्ये अंशतः 3 याचं नुकसान झालेलं आहे. कृषीनं काय केलं? नाही जीवित किंवा अहो, एक घोडा मेला आहे. पांडेश्वर एक घोडा मेला पण मेला. असं एक घोडा हे झालेलं आहे. त्याचा रिपोर्ट आपण कलेक्टर ऑफिसला पंचनामा पाठवला. त्याच्यामध्ये आमदार मोदयांनी ते सूचना दिल्या, परंतु आरोग्य साहेब ज्या कुटुंब घोड्यावर पडले त्याला समग्र अनुदानातून ग्रामीण भागात 5,000 आणि शहरी भागात 10,000 रुपये देण्याचे पैसे पण प्रत्येक तहसील ऑफिसला शिल्लक आहेत. त्या लाभ जे असतील त्यांना अडचणी असतील त्या मार्गी लावा. दुसरी गोष्ट, शासनाने ज्या नियमानुसार म्हणजे पक्की घरं पडल्या सखल भागामध्ये, दुर्गम भाग नाही तर सखल भागामध्ये जे अनुदान आहे ते मला वाटते 91,000 रुपये आहे. आणि जे कच्चं घर पडलं त्याला 5200 रुपये देते पूर्ण घर पडलं. तशा नियमांपासून जेवढे लोकांना लाभ आहे त्यांना मदत होईल. जी अडचण आहे त्याचं कच्चं पडलं आहे त्याला 91,000 रुपये मिळेल पाहिजे. वर्गवारी त्याच्यानुसार व्हिडिओ साहेब तुम्ही माहिती देणार आहे त्यांना. पंचनामा आपला एकत्रित तेवढे लाभार्थी जास्तीत जास्त बसवा. आज शासनाची म्हणजे कॅबिनेटमध्ये आज त्याच्या संदर्भात निर्णय होईल. राज्य शासन त्याला काही मदत करण्याच्या मोहिमेचे आज निर्णय परवा दादांनी सांगितलं की आज निर्णय आम्ही बरेचसे घेणार आहे. तर आज काही निर्णय होता म्हणून ते त्यामध्ये तरी बसवा हे आपल्या हातात आहे. त्या दिवशी जिल्हाधिकारी साहेबांनीच मीटिंगमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या. याची आपली माहिती म्हणजे जिल्हाधिकारी मोदयांना आजच पाठवलेली आहे मॅडमने, आणि मॅडम कलेक्टर ऑफिसला सांगतो. शिक्षण विभाग पोषण अडचण सगळ्या शाळेतून वाटप झालं. आपल्या ग्रामीण भागाच्या 263 शाळा आणि शहरी भागातल्या सासवड आणि जे 24 शाळा, 283 शाळांमध्ये वाटप झालेलं आहे. माध्यमिक सुद्धा सासवडला थोडं मागं होतं त्यांचं वाटप झालेलं आहे. आणि किती शाळांची लाईट बिल कट झाली? सर लाईट बिल त्याच्यामध्ये आपल्याकडं जवळपास 33 शाळा अशा आहेत की त्या ठिकाणी कट झालेल्या आहेत. त्यातल्या 13 शाळांची तर पूर्णतः लाईट नाही सध्या, आणि 20 शाळा अशा आहेत की ज्या ठिकाणी शेजारी रोड किंवा ग्रामपंचायतकडून किंवा मंदिरामधनं कनेक्शन घेऊन तिथं चालू केलेलं आहे. पण 13 शाळा मात्र आहेत की तिथं नाही आहे. आपण त्यांना सूचना देतोय की या शैक्षणिक वर्षाचा जेव्हा शाळा चालू होईल त्या दरम्यान त्यांनी अशी काहीतरी पर्यायी व्यवस्था करू, किंवा आता त्यांना जर आपण देखभाल तुम्ही त्याच्यातली नाही आणि तुमच्या सगळ्या शाळा सेमी पब्लिक झाल्या का लाईट? नाही, ते आता आपण काल कुठं आलं आपल्याकडं मला कुठलं आलं हो? 2016चं परिपत्रक हे तुम्हाला मागच्या एक वर्षापूर्वी सगळ्या शिक्षण अधिकाऱ्यांनी व्हिडिओला पत्र पाठवलेलं आहे. मी आता सर 2 महिने झाले. मी 17 मार्चला इथं तालुक्यात जॉईन झालो, आणि अगोदर कुठे होते? मी पूर्वी इस्लाम वाळा पंचायत राज्यात तिथे निर्णय तिथे पण झाला असेल ना सगळं. तिथं झाला नाही. व्हिडिओ साहेब त्याचं नियोजन तुम्ही करा. सर्व शासकीय कार्यालय, शाळा, अंगणवाड्या, आरोग्य उपकेंद्र, PSC, ग्रामपंचायत कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाने यांच्या सगळ्यांचे लाईट बिल सेमी पब्लिक करायचे. हा 2016चा GR आहे. MSCBचं पण आहे. तुमच्याकडे माहिती आहे तुम्ही लिस्ट देतील व्हिडिओ साहेब, त्यांचे अकाउंट नंबर देतील, त्यांच्या सगळ्यांचे एकत्रित अभियान राबवा. तिथंच कार्यालय शेजारी आहे तुम्ही व्हिडिओ साहेब. सगळे त्या विभाग प्रमुखांनी लिस्ट तयार करा. पशुवर्धन संवर्धनचे जेवढे दवाखाने आहेत, आरोग्याचे सगळे दवाखाने आहेत,
शाळांची, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय यांची एकत्रित यादी तयार करा, एक रकमी त्यांच्याकडे द्या, सगळे सेमी पब्लिक करा. पुढे 3 वर्षी 1 रुपया लाईट बिल भरायचं गरज लागणार नाही. 2016ला शासन निर्णय झालाय. 2016 नंतर आतापर्यंत सगळा डिफरन्स अमाऊंट ते मिळेल. तुमचे 3 वर्ष लाईट बिल कुठे भरायची पण गरज लागणार नाही. आणि शिवन्य अधिकारात आमच्या तुमचे चीफ इंजिनियर यांना पत्र दिलं, कुठल्याही शासकीय कार्यालयाला तुम्ही आम्हाला जिल्हा परिषदेला न सांगता कुठलंही लाईट बिल कट करायचं नाही. तुम्ही आम्हाला आधी यादी द्या की ह्या शाळांचं लाईट बिल किती ते आम्ही त्याचं नियोजन करू. ताबडतोब तुम्ही पत्र द्या कुठल्या कुठल्या शाळांची बंद झालेली ती सगळी जोडून घ्या. काल सूचना आपल्या जिल्हा परिषदेने मिळाल्याबरोबर केंद्र सूचना दिल्या, तसं पत्र देण्यात दिलंय. आज त्यांना तुम्ही एकत्रित पत्र तयार करून इथं कार्यकारी अभियंत्यांना द्या. शाळांकडून अहवाल मागवला आपण, तसं घेऊन त्यांना उद्या 2 दिवसात वेगळे साहेब हेच नुसतं त्यांचं नाही, आपल्या ग्रामपंचायत कार्यालय, आरोग्य दवाखाने, पशुवैद्यकीय दवाखाने, अंगणवाड्या सगळ्या शासकीय कार्यालयांना ते नियम लागू आहेत. ते तालुका प्रमुखांना, विभाग प्रमुखांनी लक्षात घ्या. तुमच्याकडून यादी व्हिडिओकडे दिली पाहिजे, व्हिडिओनी स्वतः ती यादी कार्यकारी अभियंत्यांना द्या. एकही शासकीय कार्यालयात लाईट नाही अशी परिस्थिती पुढे दिसली नाही पाहिजे. आम्ही दोघंही पुढल्या महिन्यात परत रिव्ह्यूला येणार आहोत. त्या विभाग प्रमुखाची जबाबदारी आहे. दुसरे म्हणजे आमदार महोदय, प्रत्येक शाळेला समग्र शिक्षा अभियानमधून पैसे येतात. सगळे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंचांना ही माहिती नाही. 1-1-1.5 लाख रुपये पटानुसार शाळेच्या अकाउंटला मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समितीकडे पैसे. आपल्याला माहिती आहे, आपण म्हणतोय लाईट बिल नाही, काही शाळांमध्ये इंटरनेट कनेक्शनसाठी कम्प्युटर पहिले आपल्याला देता येतो. तर मग वेगवेगळ्या गेडमधून प्रत्येक शाळेत पैसे किती पैसे सगळे आलेले आहेत माहिती घेतली. ते सगळ्या सरपंच, सगळे शालेय व्यवस्थापन समिती, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार महोदयांना सगळ्या सदस्यांना दिली का माहिती? सभापतींना माहिती दिली ती सगळ्यांना द्यायची. आज मीटिंग झाली, उद्यापर्यंत सगळ्यांना हार्ड कॉपी तुम्हाला माहिती आहे? आणि त्यांना तरी कुठे नाही. तुम्ही माहिती सगळ्यांना किती द्या. साधारण? सगळे ते तालुक्यामध्ये आपल्या शाळा स्तरावर आणि काही तालुक्याला त्याचा अनुदान आहे. हे साधारणपणे 1.5 कोटी अनुदान आपल्याला समग्र शिक्षणामधून या वर्षी त्याच्यामध्ये आहे. तुम्ही सगळ्यांना यादी केली, त्यांच्या मतदारसंघाची द्या, साहेबांकडे सगळी तालुक्याची द्या. त्याची माहिती काय करायचंय, प्रत्येक खेळमध्ये काय करायचं, नुसतं ते माहिती म्हणजे काय, त्या हेडमधून काय खर्च करणं अपेक्षित आहे त्याची पण माहिती सगळ्यांना द्या. एकही शाळा आतापर्यंत खर्च नाही, लाईट बिल नाही, इंटरनेट कनेक्शन नाही म्हणून बंद नव्हते पाहिजे. गेले 2 वर्ष झाले हे पैसे येत आहेत. बऱ्याच शाळांनी भरले सर, पण काही शाळांना जास्त तरी असल्यामुळे त्यांचं ते त्याच्यातनी आता काही करू नका. लाईट बिल त्यांच्याकडूनच भरून घ्या. तुमचे एकही 3 वर्ष भरायला लागणार नाही. 16 पासूनचा सगळा फरक तुमच्या शाळेमध्ये सांगितलं वर्कआउट होईल सर. आणि व्हिडिओ साहेब, कार्यकारी अभियंत्याकडून फरक प्रत्येक शाळेचा काढून घ्या. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की पुढे 2 वर्ष मला लाईट बिल भरायची गरज नाही. प्रत्येक शाळेचा तुम्ही द्या. आम्ही चीफ इंजिनियरला दोन्ही परिमंडळाच्या तशाच लेखी दिल्या आम्ही. तुम्ही तालुका लेवलवर तुमचं नियोजन झालं पाहिजे. सगळं PSC, पशुवैद्यकीय सगळे शासकीय कार्य. शाळांची काय पडझड झाली आहे का? आत्ताच्या वादळामध्ये एका शाळा म्हणजे याची नव्हती, जे वादळ आलं होतं काय पूर्वी त्यामध्ये कोविड नंबर 1चं हे झालं होतं. लगेच आपला त्याचा प्रस्ताव गेला होता. दादांनी मागच्या शिक्षण समितीला आपल्या 1.5 लाख रुपये त्याला मंजूर पण केले. नाही, पैसे अजून आले नाही सर. तुम्ही ग्रामपंचायत लेवलवर चालू करा. निधी आपला SLC शालेय व्यवस्था त्यामुळे अडचण नाही. करा ना, चालू करा ना. ठीक आहे. पैसे दिलेले तुम्हाला काय त्या पावसाच्या आधी होईल. कोणी तिकडे पाऊस असते. हो, तसंच सूचना दिल्या.
शहरात भोजन योजना किती झालं? तर त्यात आपण आता जे दुरुस्ती याच्या संदर्भात म्हटलं तसं आपल्याकडं 19 शाळांमध्ये जवळपास 49 खोल्यांची गरज आहे आणि त्यातल्या जवळपास 40 खोल्या आहेत ते धोकादायक आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी भविष्यामध्ये मुलांना काही होऊ शकतं. याचबरोबर आपल्याकडे 34 शाळांमध्ये 52 खोल्या आहेत की त्यांच्या दुरुस्तीची गरज आहे आणि 20 शाळा अशा आहेत की त्याच्यामध्ये 14 शौचालयांची आणि 42 मोटारींची दुरुस्ती आवश्यक आहे आणि यासाठी आपल्याला निधी जो आहे तो मिळणं आवश्यक आहे. यातल्या काही शाळा उपाध्यक्ष आहेत. आपण जसं परवा बजेट नाही घेतलं आपली विनंती होती की सोनोरीची जी शाळा आहे त्या ठिकाणी 8 खोल्यांची गरज आहे आणि अशा काही शाळा पण ABC असं हे करून जिल्हा परिषदेला दिलेलं आहे. त्यातल्या A मधल्या ज्या शाळा आहेत की ज्या प्रायोरिटीनं दुरुस्त होणं त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींना आम्ही तुमची प्रायोरिटी तर गांभीर्याने घेतली जाते पण त्या स्थानिक लोकप्रतिनिधींना पण सांगा. हो हो आपण परवा आपण सूचना दिल्याप्रमाणे शिक्षणमध्ये सांगितल्याप्रमाणे आमच्या सर्व केंद्र भवनच्या मार्फत आम्ही जिल्हा सदस्यांना फोन केले होते की आपल्या अशा शाळा घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला अजून काही सुचवायचं आहे किंवा काही त्या पद्धतीने जवळपास 34 शाळांची यादी आमची अपडेट झालेली आहे. तुम्ही त्यांच्याकडे काय असेल तर घेतो. थँक्यू. शहरात भोजन योजना तांदूळ आणि गहू वाटप जे आहे किती गेलं तालुक्यामध्ये किती लाभार्थी? 1169 कुटुंब सदस्यांच्या आधार समिती सदस्य 12,000 असते प्रति तांदळाची मागणी तालुक्याची नगरपालिका टोटल नगरपालिका 12,086 किलो प्रत्यक्ष उपलब्ध झाले. गव्हाची मागणी जी होती 8,052 किलोची होती प्रत्यक्ष 8,066 किलो उपलब्ध झालं. वाटप 7,968 किलो वाटप झालं. 98 शिल्लक आहे. काही लाभार्थी गेले त्याच्यापेक्षा शिल्लक आहे. 11,952 किलो वाटप झाले. 134 किलो शिल्लक आहे. लाभार्थ्यांनी जीवनावश्यक किट पुरवण्याचे 401 लाभार्थी होते. 401 किट आले होते. त्याच्यामध्ये डाळ होती, आटा होता आणि गहू तांदूळ होते, कांदे होते. 401 वेळेस आपल्याला जेमिनी कंपनी 7,228 पात्र लाभार्थी होते. 7,232 पॅकेट आपल्याकडे प्राप्त झाले. 7,788 वाटप झालं. जीपीडीपीचा दिवस आहे तुमच्या प्रत्येक ग्रामपंचायतचे पैसे घरची 14 किती आहे त्यावर शेतात तुम्ही जीपीडीपी तयार केला का काय करू आपल्याला आता महाराष्ट्राला 15 जे यावर्षी सगळ्या ग्रामपंचायतचा भरून पाहिजे आणि मागील 14 काय प्रत्येक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आमदार महोदय प्रत्येक ग्रामपंचायतचा मला 1 रुपया खर्च राहिला नाही पाहिजे. तुम्ही त्याचं नियोजन करा. विस्तार अधिकारी तिथे लावा. त्यांच्या व्हिजिट झाल्या पाहिजे. ज्या कामांचे तुमच्याकडे पाऊस कमी त्यांच्या मंजुऱ्या करून तुमच्याकडे सगळ्या मंजुऱ्या येतात. इस्टिमेटला काय अडचण असतील तर मला 14 विद्यार्थ्याचा 1 रुपया राहिला नाही पाहिजे. किती पैसे शिल्लक लागेल? 12 कोटी रुपये शिल्लक येतो. ग्रामपंचायतचा पैसा आहे. सदस्य लोक म्हणतात आमच्याकडे निधी नाही. एवढा पैसा खर्च करायला काय? बरं आता परत प्रशासक नेमणार आहे तुम्ही त्याच्यात अडचणी निर्माण होणार. मग फर्स्ट प्रायोरिटी 1 महिन्यामध्ये पैसे सरपंच असं टार्गेट ठेवा. पहिलं टार्गेट या 12 कोटी 84 लाख त्याच्या परत 6 महिने तुमचे पैसे खर्च नाही होणार. परत जर 15 तारखेला लागू झालं तर तुम्हाला बजेटचा प्रॉब्लेम येतो. ग्रामपंचायतनी आहे सगळ्या पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्यांना माहिती द्या. तिथं काय अडचण असेल प्राधान्याने मंजुरी द्या. त्याची इस्टिमेट करून घ्या प्रायोरिटी. प्रशासन नेमल्यानंतर सगळं काम घट्ट होईल. ग्रामसेवक म्हणून तर ना ग्रामसेवक
त्या ग्रामपंचायतीचे पंचवीस त्याचे ग्रामसेवक सरपंच meeting लावायचे. परत meeting लावायची. पंचायत जिल्हा परिषद होतं आणि त्याच परिस्थिती ग्रामपंचायत आणि त्याचे हकीकत त्यांनाच ना त्यांचे पैसे शेती आम्हाला सव्वा लाख रुपये, 12 कोटी ग्रामपंचायत. म्हणून तर सांगतोय हे आपल्याला आपण म्हणतो आणि सरपंच म्हणतात आम्हाला निधी नाही पैसे त्याच्या अकाउंटवर भरपूर येते. आता शाळांचं म्हणतो 1.5 कोटी रुपये पडले तो आपणच म्हणतो शाळांना पाणी आणि टंचाईची कामं केली गोबरचं लावले मार्गी आणखी कुठली पेंडिंग आहेत ना तुम्ही बघा टंचाईची 3च काम आहेत मला तुम्हाला आदेश आला का शिवसाहेबांकडून प्रत्येक ग्रामपंचायत ज्या PSCच्या अंतर्गत जी गावं आहेत त्यांच्या आरोग्याला निधी प्रत्येक खर्च अपेक्षित आहे. म्हणजे 12.5 कोटी रुपये खर्च करायचेच ना. मला छोटं उदाहरण सांगतो. एका PSC अंतर्गत जी गावं आहेत लोकसंख्येच्या प्रमाणात त्याचा वाटा करा आणि त्या PSCला आपण शासनाकडून असा निधी मिळणार नाही. आपण जिल्ह्यामध्ये असं नियोजन केलं की सगळ्या PSCच्या अंतर्गत ज्या गावं आहेत त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्याचं इक्वली डिस्ट्रीब्युशन करा. त्याच्यातली ती PSCची गाडी खरेदी करायची. तुम्हाला आदेश आणायची होता तुम्ही काय अंमलबजावणी केली? त्या ग्रामसेवकांना सरपंचांना पत्र काढून ते लोकसंख्येप्रमाणे नियोजन करा. 17.5 लाख रुपये एका PSC आणि हे सगळ्या जिल्ह्यामध्ये नियोजन केले का तुमच्या जो ग्रामसेवक सगळ्या PSC नाही हे पैसे आता तुमचे 14 तुम्ही जर हे नियोजन केलं तर काय पैसे तुम्हाला तुम्हाला आले काय असा अभाव दाखवतो की तुम्हाला काहीच माहिती सगळ्या 13 तालुक्यात नियोजन केले पैसे जमा झाले सगळ्यांचे तुम्ही नियोजन प्रायोरिटीने करा आणि 8 दिवसामध्ये सगळे पैसे अकाउंटला आले पाहिजे 8 दिवसाच्या सगळ्या PSCला नवीन गाड्या घेऊन टाका. तुमचा खर्चाचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल नाही का? तुम्ही हे नियोजन करा प्रायोरिटी. जो सरपंच काय करायचं नाही सांगावं लागेल. एका PSC म्हणजे 10 गाव आहेत साधारण 25% आरोग्याचा जर खर्च करायचा तर त्याने काय पैसे असतात समजा माझं गाव एखाद्या लोकसंख्येचं असेल त्या लोकसंख्येच्या पटीत रेशो करायचा आणि तेवढे पैसे तुम्ही काय घेतो तुमचं गाव लहान असेल कमी पैसे माझं गाव जास्त घ्या उदाहरणार्थ 25,000 लोकसंख्या आहे. एका गावाची 2,000 आहे. 25,000 17,500 असं त्या लोकसंख्येप्रमाणे त्यांचं अमाऊंट आहे की त्या ग्रामसेवक सरपंचाला फक्त पाठवून आठवड्यात तुमच्या PSCच्या पैसे त्याच्या PSCची व्हिडिओ कडे द्या. त्या ग्रामसेवकाला लोकसंख्येचं तयार करून द्या. या मीटिंग बरोबर त्यांनाही बोलूनच घ्या तो त्या दिवशी विषय कोणी काय विषय तर PSCमध्ये बरेच पदं रिक्त आहेत त्यामुळे भरपूर अधिक जास्त आहे कोरोनाचा सर्वे आणि बाकी मागच्या वेळेस पूर्ण लिस्ट दिली होती तरी परत सांगतो शिपाई ANM नाही आहे LHV नाही आहे HA नाही आहे फार्मासिस्ट आता रिटायर झाले क्लासमध्ये तेही पद रिक्त आहेत. फार्मासिस्ट एकच होते आपल्याकडे ते पण आता लास्ट मंडेला रिटायर झालेले आहेत. मॅडमची ते जिल्ह्यासाठी त्याच्यानंतर आरोग्य समिती झाली
त्याच्यामुळे मिरजचं पूर्ण परिचय म्हणजे जे मिरजचं पण रिक्त नाही आहे ते परिचयला एक रिक्त आहे कोविड जसं स्टार्ट झालंय तसं ते दोघंही रजेवर आहेत. संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती गेला. तर माझा प्रश्न असा आहे, म्हणजे प्रश्न म्हणजे असे 130 रुपये किलो वाटणं तुम्ही आत्ता बाजारामध्ये, तेच बी जर गवळीमध्ये घेतलं तर 80 रुपये किलोला मिळतं. नेमकं वाटण्याचा दर नेमकं ठरत होतो, कारण नेमकं कोरोनाने शेतकऱ्यांचं कंबरडं म्हणलं. जर अशी तफावत राहणार असेल म्हणजे काय म्हणतो ते आई भीक मागून येणं बापर होऊ द्या ना, अशा अवस्था नको. नेमकं याचा दर कोण निश्चित करतो ते मला सांगतो. म्हणजे याच्यावर कृषी गेल्या वर्षी तर बी आता नाही ते काय बोलतात की ती व्हरायटी एकच एका दोन्ही किंमत म्हणजे तुम्ही बाहेर विक्रीचा म्हणताय का शासन काय नाही. मला प्रश्न असा करायचा आहे की जर बाहेर विक्रीचा दर आता गुरुलीमध्ये 80 रुपये दुकानामध्ये आणि तोच दर सासवडमध्ये 130 रुपये. आता कृषी खात्याकडे सुद्धा आपल्याकडे वाटाण्याचं जी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये काय माहिती काही प्रायव्हेट कंपन्या त्यांची वाटाण्याची विकत असतात आणि कृषी माध्यमातून किती आपल्याकडे किती माहिती मिळाली बरोबर. रेट सांगा वाटाण्याचा रेट आपल्याकडे कुठली जात आहे याचा रेट काय व्हरायटी सांगा त्याचा रेट एवढा आहे तुम्ही सांगू शकता ना. आता उदाहरणार्थ व्हरायटी गोल्डनचा रेट जास्त असतो. गोल्डनचा रेट अहो एबीसीचा रेट सांगा तुम्ही. गोल्डन आपण शासकीय देतो नाही देतो, प्रायव्हेट आहे गोल्डन बरोबर. कंपनीचा रेट काय कंपनीचा जास्त महाबीजने सप्लाय केल्याची कंपनी किती रेट त्याचा रेट सांगा ना. तुमच्या लक्षात आलं का मला काय म्हणतं आपला जो शासनाचा वाटाणा आहे बियाणे त्याचा दर काय आहे तेवढंच मला माहिती आहे. शासकीय वाटाण्याच्या बियाणाचा दर शासकीय बोर्डावर आपल्याकडे वाटाणा आहे काय माहिती घेऊन सांगा. नाही साहेब, मी संघात चौकशी केली. मी संभाजी महामंडळ पत्रकार पुण्यात संघात चौकशी केली, वाटण्याचं बियाणं आलेलं नाही. आणि स्वतः दुकानदाराकडे चौकशी केली. सासवडमध्ये 130 रुपये किलो एपी3. आता खरीप हंगामामध्ये सर्व शेतकरी एपी3 पेरतात. गोल्डन पेरलं जातं, दिवाळी म्हणून केलं जातं. गोल्डन दिवाळी अर्थ लागतो किंवा मग तो एपी3 आता आपल्याकडे लागवड प्रत्येक शेतकरी किमान एक 2-2 पिशव्या करतो साहेब. 40 किलो एक पिशव्या. आम्ही जरा आजच्या मिटिंगच्या आहे जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडून बियाणं आपल्याला कुठल्या जातीचं तुम्ही म्हणताय त्या जातीचं आणि सप्लाय करता येईल का आजची परिस्थिती काय ती माहिती घेऊन तुमच्यापर्यंत कळवतो व्हिडिओकडे कळवतो. खुशालीचा जो रेट आहे तो 130 ते 135 रुपये किलो आहे. खुशाली व्हरायटी आणि एपी3चा 80 रुपये तर मी काही दलालांच्याकडे चौकशी केली. यंदा बियाणं बरंच व्यापाऱ्यांनी आणलेलं नाही बियाणं. बियाणं मागच्या वर्षीच आहे. हे आता बाजार दुकानदार सांगतोय आपण शासकीय दर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडून आम्ही मागून घेतो. बियाणं मिळत असेल तर आपण सप्लाय करायचं वाटलं तरी पंचायत समितीतून सप्लाय करू. फक्त आम्हाला एक थोडा वेळ द्यायला. आमचा एवढेच प्रश्न आहे की ज्या शासनाच्या कंपन्या रजिस्टर असतात महाबीजसारखी त्यांच्याकडे जर अवेलेबल असेल तर त्या रेटला आपल्याला लिंकिंग करता येईल. महाबीज त्याच्या आपण बियाणं जसं भाताचं पंचायत समितीला दिलं आणि एखाद्या दुकानदाराकडे नाही दिलं तर पंचायत समिती थ्रू वाटप करू शकतो. महाबीजची थोडं पण दिला कृषी अधिकारी तुम्हाला कळवतो. कारण तुम्ही जे आता अधिकाऱ्यांनी सांगितलं की दुकानदारांनी खते बियाण्यांची लिस्ट बाजारात रेट लावली आणि जर रेट असा असेल तर मग त्याच्यावर नियंत्रण नाही का? दुकानावर नियंत्रण नाही. खाजगी रेट आणि शासनाने दिलेला बियाचा रेट हा एक वेगळा असतो. जर खाजगी सप्लायर असतील तर त्याच्यावर नियंत्रण म्हणजे ते कंपन्या ते
माझी एक कंपनी असेल तर माझा रेट वेगळा दुसऱ्या कंपनीचा वेगळा, पण आपण शासनाचा रेट मी तुम्हाला कळवतो. मग माझी मागणी आहे साहेब की पुरंदर तालुक्याला दरवर्षी वाटाणे बियाणं द्या उपलब्ध करू शकतात. मागणी किती आहे आपल्याकडे? शासनाकडून मागणी किती आहे? आपल्याकडे मागणी आहे का? 1552 एकरचं क्षेत्र आहे सर. 1800 तुम्ही आतापर्यंत सप्लाय केला ना? 1100 क्विंटलपैकी आपल्याकडे 750 क्विंटल आता उपलब्ध झालेला आहे. आहे, पण लोकांना जे पाहिजे त्याची उपलब्धता पाहिजे ना. नाही नाही नाही, त्या प्रजातीचं पाहिजे. तुम्ही सांगते वृक्षाने ती प्रजाती त्यांच्याकडे नाही आणि ते शासन देते का? मला त्याचं कन्फर्मेशन पाहिजे. आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्याचा दर काय? तर त्याच्यामध्ये 2-3 व्हरायटीज आहेत. विशालची आहे, एपीची आहे. आपल्याकडे जो 650 टन आहे क्विंटल आहे ना, 650 क्विंटल, त्याचा दर काय? ते व्हरायटी वेगवेगळे व्हरायटी, मग त्याचे दर जे आहेत ना ते तुम्ही प्रपोज करा आणि त्या दुकानदाराला ते कोणाला देणार आहे त्याला ते दर पद्धत लावायचं. फक्त ते ऑथेंटिकेट शासनाकडून जे हे आलेले आहेत, उदाहरणार्थ बाठाला असेल जो आपला रेट येतो शासनाचा, महाबीजचा, कंपन्यांचा, तो ऑथेंटिकेट त्या कंपन्या थ्रू त्या कृषीदारा दुकानदाराकडे मिळत आहे, तो शेतकऱ्याला मिळाला. आज त्यांचं म्हणणं काय आहे, एखाद्या दुकानदाराकडे दुसऱ्या दुकानदाराकडे खताचं असं होतं का? तसं होत नाही. माताचं होतं का? तसं होत नाही. तसं त्यांचं म्हणणं आहे की एक रेट आम्हाला सांगा बाबा एवढ्या रेटमध्ये घ्यायची. म्हणून शासनाने रेट ते सांगतात ना, त्यांना तर शरीर देते शासनाचा रेट ठरलेला असतो शरीरचा. जसं प्रत्येक रेट वेगवेगळे असतात, ते मान्य आहे. गोल्डन वॉटर आता कमीच केलं सगळं दिवाळी 45 दिवसात आम्ही तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले त्याची माहिती ताबडतोब दिली पाहिजे. बऱ्याच वेळेस पत्रकारांच्याकडं गावातून फोन येतात, पण ती अफवा आहे का खरं आहे काहीच कळत नाही. गेली 12-15 दिवस झालं तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा फोन उचलत नाही, उचलला तर मिटिंगमध्ये असं सांगतायत आणि नवीनच मी चार्ज घेतलेला आहे. आता हे आपण किती दिवस ऐकायचं? अनेक ठिकाणी मेडिकल ऑफिसर्स नाही, अनेक ठिकाणी स्टाफ नाही, नेमकं त्याचं नियंत्रण कोणी करायचं? आता ही आपत्कालीन परिस्थिती आहे, अनेक अफवा पसरल्या जातात आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी जर माहिती दिली तर ती कन्फर्म समजली जाते. दादा तुम्ही फोन उचलता, तहसीलदार फोन उचलतायत, आमदार उचलतायत, काका तुम्ही सुद्धा रिप्लाय दिला. तुम्ही मिटिंगला गेला सीओच्या बरोबर तुम्ही लगेच इमिजिएट मेसेज पाठवला. तालुका आरोग्य अधिकारी रिप्लाय देत नाही, फोन उचलत नाही. कसं लोकांना खरी अफवा पसरायला ही कारणीभूत होती यंत्रणा. संध्याकाळी जो DHOचा रिपोर्ट येतो तो पाठवायचा. सगळ्या पत्रकारांना त्यांचे नंबर घेऊन त्यांचे पाठवून द्या. मध्ये काय प्रश्न झाला होता, मध्ये एक विषय झाला होता, त्यामुळे आपण कम्युनिकेटमध्ये ठरवलं होतं की फक्त तहसीलदार मॅडमनी प्रेस बरोबर कम्युनिकेशन करायचं, त्यामुळे गॅप ऑफ कम्युनिकेशन राहणार नाही. मी माहिती नाही द्यायची. जे जिल्ह्यात माहिती की तुमच्याकडे DHO पोलिसी किंवा सिंडिकेट कलेक्टरला डिक्लेअर करतात, कलेक्टर ऑफिस सुद्धा लगेच इमिजिएट रिॲक्ट करते. त्याची डिक्लेअर फक्त तुम्ही त्यांना द्यायची संध्याकाळी, त्यात काहीच प्रॉब्लेम येणार नाही. कारण ती ऑथेंटिकेट हा रुग्ण आलाय, हा पळून गेलाय, हा झोपलाय. सर याच्यासाठी काय केलं होतं की सिंगल विंडो ठेवली होती. फार लेट होते ना गावातील मिळणारी इन्फॉर्मेशन आणि प्रत्यक्ष झालेली माहिती. म्हणून साठी ते ना कोविडच्या बाबतीमध्ये तहसीलदार मॅडम आहेत ना, कुठल्याही गावाची कुठल्याही माहिती आहे ना आपल्याला इमिजिएट ऍक्शनची माहिती तहसीलदार मॅडमकडून आपल्याला उपलब्ध होती. कारण मधल्या काळामध्ये आम्हीच तो निर्णय घेतला होता की माझ्यापासून प्रत्येक सरकारी अधिकाऱ्यांनी तुम्ही हे घेता एक सिंगल विंडो कम्युनिकेशन होईल कोविडच्या बाबतीत. इतर कुठल्या बाबतीतली माहिती हवी असेल ना ती आपल्याला मिळून जाईल त्या अधिकाऱ्याची. आमदार साहेब गुरवळी गावामध्ये प्रॉब्लेम येत आहे, पत्रकार कुठं अडचण वाटते तिथंच फोन करतात. लोकप्रतिनिधी त्यांना फोन करतात, तुमची काय अडचण आहे? अगदी मीटिंगमध्ये असेल सांगा, मीटिंगमध्ये जेव्हा मीटिंग झाल्यानंतर फोन करा ना. ते कुठं म्हणतात की आत्ताच्या आत्ता उत्तर द्या आणि सेव्ह करून घ्या. किती पत्रकार बंधू आहेत, 5-10 असतील, त्यांचे नंबर तुमच्याकडे सेव्ह पाहिजे आणि ते आपल्या मदतीसाठी आहे. तुम्ही नाही उठवलं तर तुमच्याकडे अडचणी निर्माण होतील. कम्युनिकेशनचा प्रकार आहे, हो इझी करा ना. अपडाऊन करतायत मेजर, त्यांचाही काहीतरी आपला निर्णय ह्या कोविडच्या काळात घेतला पाहिजे. ते आपल्या ह्याच्याला डिटेल द्यावं कुठल्या कुठल्या
तू येणार आहे मी असं नका समजू उद्या एक जण जर झाला तर लागते काही तर सोय फॅमिली पण चांगली राहते उलट चेंज म्हणून या प्रत्येकाने सोय ज्यांची करायची ती आम्हाला सांगा आम्ही सगळे करू काय खरंच केली मग आमच्याकडे काही ग्रामसेवक तलाठी काही पंचायत समितीचे कर्मचारी फॅमिली घेऊन जे कधी आले नव्हते ते तिकडे गाव आमच्या परिसरात आले मुलं बाळ घेऊन आणखी आज एकदम समाधानी चांगले रमल्यात उलट म्हणजे इकडचंच बरं आहे त्यांची सोय नसेल आम्हाला सांगा आम्ही करतो सोय काय अडचण नाही दादा तरी सुद्धा मंथलीला पैसे जमा होतात प्राथमिक शिक्षकांची सॅलरी मंथ एंडला पगार जमा होतात नाही तुमचं आता ह्या महिन्यात प्रॉब्लेम नाही लास्ट 12 months तुम्ही ॲव्हरेज काढा असं नाही व्हायला पाहिजे काय हो व्हिडिओ जाईल असं आहे ह्या वर्षी ह्या महिन्यामध्ये प्रॉब्लेम काय असं काही झालं असेल तर परत असं होऊन देऊ नका पुढं त्यांचं असं म्हणणं आहे जिल्हा परिषदेचं पैसे नाही आम्हाला पाठवलं तर आम्ही काय करायचं असं होत नाही आता तर आम्ही त्याच्या पुढे करतोय काय फायदा नाही त्याचा काय फायदा आणि काका पंचायत समिती तुमच्या जिल्हा परिषदेचे जे काही सर्व PSC आहेत ऐका ना त्या ठिकाणी व्हेंटिलेटर कुठंच नाही माहिती येतात तर आता आम्ही नवीन प्रणाली तयार करतोय सगळ्या शिक्षक असतील कर्मचाऱ्यांचे पगार जिल्हा परिषदमध्ये एकाच मध्ये सगळीकडे जाते तुम्ही जे म्हणता आम्ही पंचायत समितीला पाठवलं पंचायत समितीने त्याचे रेकॉर्ड तयार करून आम्ही डिजिटल सिस्टम तशी तयार करतो की तिथं जर 1 तारखेला आम्ही तर म्हणजे 5 तारखेच्या आत सगळ्यांचे पगार अकाउंटला गेले पाहिजे आम्ही 1 तारखेला केलं तर 1 तारखेला अख्ख्या जिल्ह्यातले एका वेळेस जाते अशी सिस्टीम होईल 1-2 महिन्यामध्ये आम्ही ती कार्यान्वित करतोय PSC ला व्हेंटिलेटर होणार नाही कारण व्हेंटिलेटर चालवण्यासाठी तेवढा टेक्निकली स्टाफ ग्रामीण रुग्णालयात ते नाही आता ग्रामीण रुग्णालयात आता सोय होते ग्रामीण रुग्णालय आणि 5 उपजिल्हा रुग्णालयाला सगळीकडे व्हेंटिलेटरची सोय करतोय त्याची कामं पण आपली चालू झाली त्यांनी आदिदादांनी त्याला सिलेक्शन दिलेलं आहे आपल्या तालुक्यातल्या 3 ग्रामीण रुग्णालयाला व्हेंटिलेटरची सोय करतो सासवड वेगवेगळ्या जाण्यापूर्वी आणि सर्व मान्यवरांना धन्यवाद त्यांचा आभार मानण्यापूर्वी आमदार साहेब ठाकरे साहेब आणि सभापती साहेब आणि आमच्या तालुक्याचे सभापती उपसभापती आणि सर्व सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य मुद्दामून 2 मिनिटं वेळ आपल्या सर्वांचा मी घेऊ इच्छितो शिक्षण विभागाच्या वतीनं या कोरोनाच्या काळामध्ये अनेक समाजोपयोगी कामं जी केली गेली त्याच्यामध्ये किटचं वाटप असेल जेजुरीसारख्या बेघरांना केलेली मदत असेल वृद्धाश्रमांना केलेली मदत असेल किंवा समाजातल्या काम करणाऱ्या घटकांना पाणी वाटप असेल मास्क वाटप असेल अनेक बाबी केल्या त्याचबरोबर सर्व शिक्षक संघटना एकत्रित येऊन त्यांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या होत्या सर्वप्रथम आमच्या तालुक्यानं काकांनी सभापती महोदयांना मी मुद्दामून सांगू इच्छितो की शासनाचा आदेश तालुक्याची अत्यंत मनापासून बॉटम ऑफ हार्ट म्हणून आपण अशी काळजी असल्यामुळे चिंता असल्यामुळं आपण लगेच कोरोनाचा थोडासा लॉकडाऊन शिथिल झाल्याबरोबर ही सभा या ठिकाणी आयोजित केली या सभेसाठी अत्यंत कार्यसम्राट असे आमदार माननीय संजयजी जगताप साहेब बांधकाम आणि आरोग्य सभापती माननीय प्रमोदजी काकडे साहेब आमचे शिक्षण सभापती माननीय रणजिती शिवतारे दादा त्याचबरोबर आमच्या तालुक्याच्या सभापती आमच्या मार्गदर्शक माननीय नलिनताई लोळे मॅडम आणि उपसभापती माने साहेब सर्वच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य त्याचबरोबर इतर विभागामध्ये इतर काही कमिट्यांवरती काम करणारे पदाधिकारी आमचे सर्व तालुक्यातल्या विविध ठिकाणी काम करणारे सहकारी या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आपण सर्वांनी या चर्चेमध्ये भाग घेतला आणि निश्चितपणानं या कोरोनाच्या कालावधीमध्ये कोरोनाला बऱ्यापैकी सीमित ठेवण्याचं काम आपण केलेलं आहे येत्या काळामध्ये तो 100% नील होईल अशा पद्धतीचं काम हे सगळे मंडळी करतील आणि ते करणार आहेत आणि याचबरोबर आता आजच्या सभेमध्ये
वेगवेगळ्या विषयांना अनुसरून माननीय उपाध्यक्ष साहेब असतील, आमदार साहेब असतील किंवा दादा असतील यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांचा परामर्श घेऊन सगळे विभाग जास्तीत जास्त लोकांपर्यंत शासनाचे योजना, शासनाचे निधी पोहोचवण्याच्या दृष्टीनं अंमलबजावणी करतील, तशा योजना आखतील आणि त्याचा पाठपुरावा करून त्याची प्रचिती येणाऱ्या कालावधीमध्ये संबंधित सर्व जे आपले आदरणीय लोकप्रतिनिधी आहेत त्यांना देतील असं मी आमच्या सर्व अधिकारी वर्गांच्या वतीने आपल्यास ग्वाही देतो. आपण सर्वजण या ठिकाणी आला, आम्हाला मार्गदर्शन केलं, असंच मार्गदर्शन वेळोवेळी लागू दे आणि एक चांगलं आदर्श काम हे या तालुक्यामध्ये आपण सगळे मिळून करूया. त्यामुळे तुम्हाला सर्वांना मी पंचायत समितीच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. आमचे शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आहेत त्यांनाही आत येण्याची विनंती, आपल्याला विनंती करतो की डॉक्टर साहेबांना आपण जे इन्फ्रारेड थर्मामीटर द्यायचं आहे ते द्यावं. सुरुवातीला 5 डॉक्टर त्यांनी यावं या ठिकाणी. आपले शिक्षक संघटनाचे जे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी समोर यावं आणि आपला संरक्षण डिस्टन्सिंगचं हे करून आपण वितरण करूया. एक मिनिट आपण फोटो काही घेत आहे. इकडे मामणी इथे की आवाज शिक्षक संघ, शिक्षक समिती, पदवीधर, केंद्र प्रमुख संघटना आणि सेवानिवृत्त संघटना. दादा दादा बांधावर खत बियाणे वाटपाची योजना आहे. या योजनेद्वारे शेतकरी बांधवांना एकत्रितरित्या गटामार्फत खत बियाणे एकत्र येऊन ग्रुपने बियाणं खत कोणतं खत ऐकून घ्या ना. त्याच्यामध्ये सर जी आम्ही रासायनिक खत देतो जनरली 20-20-0 आहे, 3 आहे, युरिया आहे, DAP आहे. ते शेतकऱ्याच्या बांधाच्या गटावर एकत्रित वाहतुकी खर्चामध्ये बचत होते. त्यासाठी बियाणे एकत्रित थोडक्यात शासनाचा वाहतुकीवरचा खर्च वाचतो. तर एकत्रित गटामार्फत देणं किती वाटतं आमच्या कृषी विभागाचं साधारण 550 ते 600 मेट्रिक टनाचं नियोजन आहे. 25% आतापर्यंत किती होतं? आतापर्यंत साधारण 634 मेट्रिक टन. लावा सगळ्यांनी 2041 मेट्रिक टनाची मागणी आहे. मास्क लावा, मास्क. सभापती 1 मिनिट.